नमस्कार. केबिन मध्ये आणून घे. हो. Welcome to all. I welcome Shri Ram Bhogle sir, and just a small, very brief. I will introduce him because everyone knows him, I think. So, Ram Bhogle sir is a distinguished industrialist and a visionary leader, known for his contribution to the automotive and engineering sectors. As the chairman of Bhogle Automotive Private Limited, he has played a pivotal role in shaping the industry, pioneering innovations, and fostering economic growth. His leadership extends beyond business as he actively engages in education, cooperative banking, and agricultural mechanization, making a lasting impact on society. He has also led the Chamber of Marathwada Industries and Agriculture, which is CMIA, and has been elected twice as the president of MAKIA, which is Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture, demonstrating his commitment to the regional and industrial development. I welcome him all here with a, I would request for a loud applause for him. मैं केदार सर से निवेदन करूंगा कि वो उन्हें शाल और श्रीफल देके उनका स्वागत करें. मैं सर से राम सर से निवेदन करूंगा कि वो अपनी ब्रीफ जर्नी और ब्रांड निर्लेप इन्होंने कैसे शुरुआत की, क्या क्या फेजेस रहे उनके, और इतना बड़ा ब्रांड उस ज़माने में, मतलब आज से करीबन 30 से 35 साल पहले उन्होंने सोचा, तो आज तो हमारे पास इतनी फैसिलिटीज़ है औरंगाबाद में, मतलब 60 साल स्टार्टिंग विथ 60 इयर्स बिफोर एक ब्रांड इतना बड़ा बिल्ड करना, और आज एक उन्होंने हैंड ओवर किया है बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड को, तो ये हमारी एक बहुत ही इंस्पिरेशनल स्टोरी रहेगा. आई विश हिम टू स्टार्ट दी. थैंक यू. कुठल्या भाषेत बोलू? हिंदी, मराठी, इंग्रजी? मराठीत. निर्लेपची कथा तशी वेल नोन आहे. एक काळ असा होता की ती बऱ्याच वेगवेगळ्या मासिकांच्यातनं, पेपर्समधनं रिपीटेडली सांगितली गेलेली आहे, पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आम्ही हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरी बनवायचो. मुंबईला कारखाना होता, तिथे जागा पुरत नाही, आणि माझे आजी आजोबा इथे कायगाव जवळ शेती करायचे, त्यांची वय होत होती, म्हणून मग कोणीतरी इथे यायला पाहिजे. माझ्या वडिलांनी तो व्यवसाय मुंबईतनं इथे शिफ्ट केला. औरंगपुऱ्यात जिल्हा परिषदची जी बिल्डिंग होती त्याच्या समोर एक पत्र्याची शेड होती. पूर्वी आंबा अप्सरा व्हायच्या आधी
त्या पत्र्याच्या शेडमध्ये पहिला कारखाना आपल्या मराठवाड्यातला लागला होता आणि तिथे आम्ही हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज बनवायला सुरुवात केली. 61 मध्ये आम्ही इथे आलो. 62 मध्ये सरकारने कॉपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट्स डेव्हलप करण्याची स्कीम आणली आणि मग रेल्वे स्टेशन MIDC मध्ये त्या काळातले काँग्रेसचे नेते होते इथले डॉक्टर धारवाडकर म्हणून, आणि तुमच्यापैकी अनेकांचे पेरेंट्स किंवा सिनियर्स धारवाडकर सरांकडे शिकायला गेलेले असतील. तर त्यांचे बंधू डॉक्टर धारवाडकर हे काँग्रेसचे नेते होते आणि बाळासाहेब भारदे म्हणून त्या काळात विधानसभेचे अध्यक्ष होते. असे काही मंडळींनी मिळून इथे कॉपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट सुरू करायचं ठरवलं. त्यांच्या मदतीने माझ्या वडिलांनी ती कॉपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट सुरू केली आणि तिथे आम्ही हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीजचा कारखाना सुरू केला. मोठ्या प्रमाणावर ते डिस्ट्रीब्युशन व्हायला लागलं. पण 64 साली साधारणतः कारखाना सगळा सेटल झाला आणि व्यवस्थित विक्री व्हायला लागली. 65 मध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध झालं आणि भारताकडचं जेवढं फॉरेन एक्सचेंज होतं ते त्या काळात शस्त्रास्त्र विकत घेण्याकरता वापरलं गेलं. त्यामुळे परदेशातनं जे गुड्स इम्पोर्ट व्हायचे त्याच्यावरती सरकारने तसंही ओपन इम्पोर्ट कशाचाच नव्हता. आता जसं काही तुम्ही कुठूनही केव्हा इम्पोर्ट करू शकता, इम्पोर्ट करता येणार नाहीत अशा गोष्टींची यादी एवढी छोटीशी आहे की जे इम्पोर्ट करता येत नाही. त्या काळात इम्पोर्ट करता येतील अशा गोष्टींची यादी रिस्ट्रिक्टेड इम्पोर्ट्समध्ये होती. लायसन्स घेतल्याशिवाय आणता यायचं नाही. स्टेनलेस स्टील त्यातच होतं. स्टेनलेस स्टील आपल्याकडे बनायचं नाही. जर्मनी किंवा जपानहून स्टेनलेस स्टील इम्पोर्ट करावं लागायचं आणि हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीचा धंदा सगळा स्टेनलेस स्टीलवर अवलंबून होता. पण स्टेनलेस स्टीलची स्वयंपाकाची आणि ताट वाट्या भांडी ही त्या काळात खूप पॉप्युलर होती. त्यामुळे सरकारचा समज असा होता की स्टेनलेस स्टील म्हणजे ताट वाट्या भांडी. त्यामुळे सरकारला असं वाटलं की स्टेनलेस स्टील इम्पोर्टची काही गरज नाही देशाला. त्यामुळे त्यांनी बॅन करून टाकले. 65 साली स्टेनलेस स्टील इम्पोर्ट पूर्णपणे लायसन्सेस देणं बंद करून टाकले. आमच्या पोटावरच पाय आला आणि आमच्यापेक्षाही जास्ती पोटावर पाय ज्यांना आम्ही ॲक्सेसरीज देत होतो ते ॲक्फार्ड म्हणून जर्मन कंपनी होती. ते एक्सरे फिल्म्स विकायचे पूर्ण भारतात सगळ्या हॉस्पिटल्सना. सिमेन्स एक्सरे मशीन्स विकायची आणि आमच्या ॲक्सेसरीज त्या फिल्म एक्सपोज करायला, म्हणजे ज्यांचे एक्सरे काढले असतील त्यांना माहिती आहे की एका पेटीत बंद करून ती फिल्म टेबलाच्या खाली ठेवतात, तुम्हाला झोपवतात आणि एक्सरे काढला जातो. तर त्याला कॅसेट म्हणतात. आणि असे अनेक इक्विपमेंट, डार्करूम इक्विपमेंट्सही लागतात. ते एक्सरे त्या काळात, आता तर ऑटोमॅटिक प्रोसेसर्स आलेत, आता तर डिजिटल एक्सरे आलेत, म्हणजे एक्सरे फिल्मही संपल्या. पण त्या काळात बरीच इक्विपमेंट लागायची याला आणि ती सगळी बनवून आम्ही यांना देत होतो. तर आमचा धंदा बंद होतोय म्हटल्यानंतर त्यांच्या धंद्यावरती पाय यायला लागला. लायडन म्हणून एक जर्मन होते, ते वडिलांना भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही लोखंडावर प्लास्टिकचं कोटिंग करून का बघत नाही स्टेनलेस स्टीलच्या ऐवजी वापरायला. तर वडील त्यांना म्हणाले की असं कुठलं प्लास्टिक आहे की जे सगळ्या त्या एन्व्हायरमेंटला टिकेल. कारण एक्सरे फिल्म एक्सपोज करताना फार त्रास नसतो, पण ती फिल्म डेव्हलपमेंट करता केमिकल्स वापरले जातात आणि त्याच्या टाक्या पूर्वी ज्या बनायच्या त्या सगळ्या SS मधनं असायच्या. तर मग हे कसं टिकेल ते? ते म्हणाले की पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन म्हणून एक केमिकल आले जे हायड्रोफ्लोरिक ऍसिड सोडून कुठल्याच ऍसिड बरोबर रिॲक्ट करत नाही. हायड्रोक्लोरिक नाही, नायट्रिक नाही, कुठल्याच ऍसिडशी ते हे करत नाही, फक्त हायड्रोफ्लोरिक ऍसिडशी आणि काही याच्या मेटल्सशी, बाकी कशाशीच ते रिॲक्ट करत नाही. त्यामुळे ते त्याचं कोटिंग करून बघा तुम्ही याच्यावर. मग वडिलांनी विचार केला आणि त्या काळात केमिकलचं लायसन्स मिळवलं मोठ्या मुश्किलीने आणि ते इम्पोर्ट केलं. पण या सगळ्या प्रोसेसला 6-8 महिने लागले. ते लायसन्स मिळून ते त्यांना हे करून ते इथे पोचेस्तोवर 6-8 महिन्याचा काळ गेला. या 8 महिन्याच्या काळात सरकारच्या असं लक्षात आलं की स्टेनलेस स्टीलवर इतर बरेच उद्योग अवलंबून, नुसतं भांड्याचा उद्योग नाहीये.
त्या काळात आपल्याकडे ग्रीन रेव्होल्युशन चालू होती. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला सेल्फ सफिशियंट करण्याची एक मोहीम त्या काळात राबवली जात होती. 1962 ते 77, 62 साली आपल्याला अमेरिकेने पाठवलेल्या गव्हावर आपण जगत होतो. तो नाही आला तर उपाशी मरायची पाळी होती. आणि 1977 मध्ये आपण अन्नधान्याच्या बाबतीत सेल्फ सफिशियंट झालो होतो. तर तो जो प्रवास होता त्याच्यात फर्टिलायझरचे कारखाने, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्सचे कारखाने, अशा अनेक गोष्टींचे कारखाने उभे राहत होते, ज्याला मेजॉरिटीली स्टेनलेस स्टीलचे रिॲक्टर, स्टेनलेस स्टीलचे हे लागत होते. त्यामुळे सरकारच्या असं लक्षात आलं की एसएस हा इसेन्शियल कमॉडिटी आहे आणि त्याच्या इम्पोर्टची लायसन्सेस इश्यू करावी लागतील. सो मधल्या काळात त्यांनी एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन काढलं की जे आधी इम्पोर्ट केलेल्या स्टेनलेस स्टीलचा हिशोब देऊ शकतील अशा लोकांना आम्ही नवीन लायसन्सेस देऊ. कारण स्टेनलेस स्टीलची भांडी किंवा हे बनवण्याकरता सरकार इम्पोर्ट लायसन्स कधीच द्यायची. दुसऱ्या कुठल्या तरी नावाखाली एसएस इम्पोर्ट व्हायचं आणि मग ते भांड्याकरता विकलं जायचं. आणि किती प्रॉफिट असेल त्याच्यात. म्हणजे आम्ही हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरीज बनवून विकण्याकरता वर्षाला काहीतरी 20, 25, 30 टन स्टेनलेस स्टील इम्पोर्ट करायचो. ते जर आम्ही ते न बनवता बाजारात विकलं असतं तर आम्ही ते स्टेनलेस स्टील इम्पोर्ट करून त्याची हॉस्पिटल इक्विपमेंट बनवून विकून वर्षभरात 9.5-10 लाखाचा धंदा करायचो आणि त्याच्यावरती वर्षाच्या शेवटी लाखभर रुपये प्रॉफिट कमवत असो. आम्ही जर नुसतं ते 20 टन स्टेनलेस स्टील बाजारात विकलं असतं तर आमचा प्रॉफिट साधारणतः 10 लाख रुपये झाला असता. 10 टाइम्स. म्हणजे कारण तेवढा प्रीमियम मिळायचा, कारण भांडी तेवढ्या किमतीला विकली जायची पुढे बाजारात. सो आमच्याकडे सगळं 1-1 ग्रामचा हिशोब होता, त्यामुळे तो दिला, लायसन्सेस मिळवली. पण मधल्या काळात हे येऊन पडलं पीटीएफई, ते 2 ड्रम्स. आता याचं काय करायचं. किती रुपयाचं होतं पीटीएफई? 24,000 रुपयाचं. पण ज्या कारखान्याचा वार्षिक व्यवसाय 9-9.5 लाख रुपयाचा आहे आणि त्या काळातले 9-9.5 लाख रुपये म्हणजे आजचे कमीत कमी 90 कोटी रुपये, तर तेवढा आहे. आणि ज्याचा प्रॉफिट 1 लाख रुपयाच्या घरात आहे त्याचे 25,000 रुपये एखाद्या गोष्टीत अडकून पडले तर मोठी रक्कम होती ती. आजकालच्या हिशोबात ती काही 25,000 रुपये होते असा विचार येतो मनात, पण त्या काळात ती प्रचंड मोठी रक्कम होती. म्हणजे 2-2.5 कोटी रुपये गुंतल्यासारखे होते ते. सो आता याचं काय करायचं. मग काय करायचं तर विकता येतं का, कोणी वापरत असेल तर विकून टाकू. भारतात कोणाला पीटीएफई काय तेच माहिती नव्हतं. एकही कारखाना नव्हता भारतात की ज्यांना पीटीएफई काय आहे ते माहिती. त्या काळात खडकेश्वरला एक डॉक्टर कुद्री मोती म्हणून येऊन त्यांनी, हार्ट स्पेशालिस्ट होते, त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली, श्रीकांत कुद्री. आणि त्यांनी रोटरी क्लब जॉईन केला. आणि मग रोटरी क्लबने ते इंग्लंडहून आले, हार्ट स्पेशालिस्ट आहेत म्हणून त्यांचं भाषण ठेवलं. ते येताना एक नॉनस्टिक भांड घेऊन आले आणि त्यांनी भाषणात सांगितलं की बघा हे भांड, याला तेल तूप लागत नाही, हार्ट पेशंटला तेल तूप कमी खावं लागतं, आपल्याकडे खूप तेल तुपाचा वापर होतो. हे भांड जर आपल्याला बनवता आलं तर तेल तूप लागणार नाही, आपले हार्ट पेशंट्स हेल्दी खाऊ शकतील. पण दुर्दैव असं आहे की आपला देश असा आहे की आपल्याकडे साधी भांडी बनत नाही. माझ्या वडिलांचं बॅकग्राऊंड आर्मीचं होतं. त्यांनी टेरिटोरियल आर्मीत कॅप्टन पर्यंत हुद्द्यापर्यंत नोकरी केली होती आणि मग ते पार्ट टाइम, टेरिटोरियल आर्मी पार्ट टाइम असायचं. म्हणजे महिन्यातनं 1 रविवार परेडला जायचं आणि युद्ध झालं तर मात्र फुल टाइम ड्युटीवर जायचं. पण मधल्या काळात तुमचं पोटपाणी चालवायला तुम्हाला व्यवसाय, उद्योग काय करायचं ते करायला परवानगी असायची. सो वडिलांना त्याचा फार राग आला. 1962च्या चीन युद्धानंतर त्यांनी मग राजीनामा दिला इथला व्यवसाय वाढायला लागल्यानंतर, आणि मुंबईत राहत नव्हते, परेड मुंबईत व्हायच्या, इथे राहायला आले होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पण ते म्हणाले असं काय आहे त्या भांड्यात, म्हणून ते बसलेले उठून सभा संपल्यानंतर आलं ते भांड उचलून बघितलं तर आत त्रिकोणी लेबल होतं, फ्लुऑन बाय आयसीआयसीआय.
म्हणजे नाही, ICI, इम्पेरिकल केमिकल इंडस्ट्रीज. तर आम्ही तेच इम्पोर्ट केलेलं. त्याचं कोटिंग होता. मग वडील म्हणाले, अरे हे बनवता येईल आपल्याला ते कोटिंग वापरून. मग प्रयोग सुरू झाले त्याच्यावरती. टेक्नॉलॉजी कोणी द्यायला तयार नव्हतं, कारण 1966 मध्ये आम्ही हे प्रयोग करत होतो. आमच्या कारखान्यात ते प्रयोग होत होते. नॉनस्टिक भांडच मुळात फ्रान्समध्ये पहिल्यांदा 1962 मध्ये आलं होतं. आता 62 आणि 66 4 वर्षाच्या पिरियडमध्ये एवढ्या नॉवेल प्रॉडक्टची टेक्नॉलॉजी कोण कोणाला देणार आहे? कोणीच द्यायला तयार नव्हतं. पण त्याच्याबरोबर जे लिटरेचर आलं होतं 4 पानाचं, त्या लिटरेचरमध्ये एक पॅरेग्राफ होता की ते कोटिंग कसं करायचं मेटल्सवर. एक पॅरेग्राफ होता, एक 5-7 ओळींचा, म्हणजे 4 पानाचं लिटरेचर. त्याच्यातला एक पॅरेग्राफ होता मेटलवर ते कसं चिकटवायचं याच्या संदर्भातला. तो तसाही वडिलांनी वाचलाच असता. लोखंडावरही कोटिंग करायचं तरी ते मेटलवरच कोटिंग होतं. पण मग याच्याकरता वाचला आणि त्यातनं नॉनस्टिक भांड्याचा जन्म झाला. तर ते कोटिंग दिसायचं मारलं भांड्यावर की दुधासारखं दिसायचं, व्हाईट. त्याला 380 डिग्री सेंटीग्रेडला भाजावं लागायचं. ते भाजलं की ते ट्रान्सपरंट व्हायचं, पाण्यासारखं व्हायचं. म्हणजे त्या भांड्यावर कोटिंग केलं हेच समजायचं नाही. ॲल्युमिनियमचं भांडं ॲल्युमिनियमच्या भांड्यासारखं दिसायचं. मग ते ॲल्युमिनियमचं भांडं त्यावेळेला 4-5 रुपयात मिळायचं. हे कोटिंग लावल्यानंतर त्याची किंमत 17-18 रुपये व्हायला लागली. कोण घेणार 18 रुपयाला भांडं जे दिसतं ॲल्युमिनियमच्या भांड्यासारखं? मग त्याला डाईंग कसं करायचं, रंग कसा आणायचा वगैरे असे चॅलेंजेस पार केले. कुठलंही इक्विपमेंट औरंगाबादमध्ये नव्हतं त्या काळात. आमच्याकडे 380 डिग्री सेंटीग्रेडला चालेल अशी ओव्हन नव्हती. भांड्याचं एक्सपेरिमेंट करत होतो त्यावेळेला आम्ही जे एक्सरे इक्विपमेंट बनवायचो त्याला कथिलाचा डाग दिला जायचा त्या टाक्यांना. टाक्या बनवत असताना असं स्टेनलेस स्टील बेंड करून चपटं करायचं आणि त्यातनं केमिकल लीक होऊ नये म्हणून त्याला टिन आणि याचा डाग दिला जायचा. त्याच्याकरता एक ब्लो लॅम्प म्हणून प्रकार होता जो आता अस्तित्वातच नसल्यासारखा आहे. पण मोठ्या प्रमाणावर ब्लू फ्लेम यायची, त्याच्यावरती ती हे ठेवली जायची, गरम केली जायची आणि ती कथिलावर लावून असं ते ओढलं जायचं. कलही कोणी बघितली असेल की नाही तुमच्यापैकी मला माहित नाही, पण ती कलही केल्यासारखं ते सील करायचं. पण त्याला सोल्डरिंग म्हणायचं. आता ते फक्त इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरलं जातं. तर तसं ते सोल्डर भरायचं पूर्णपणे. अशी ती प्रोसेस होती. तो ब्लो लॅम्प वापरून भांडी गरम करून 380 डिग्रीला नेण्याची, भांड्यावर कोटिंग करायचं, भांडं उलटं पकडायचं, मागून ते ब्लो लॅम्पने असं हे करून गरम करून ते क्युअर करायचं. आता मला हे डिस्टिंक्टली आठवतं कारण आमच्या घरात एक शिस्त होती की उन्हाळ्याची सुट्टी लागली की साधारण मूल 8-9 वर्षाचं झालं की उन्हाळ्याची सुट्टी लागली की वडिलांबरोबर कारखान्यात जाऊन बसायचं. आणि हे एक्सपेरिमेंट चालू होते त्या काळात मी साधारणतः 12-13 वर्षाचा होतो. त्यामुळे मी हे सगळे एक्सपेरिमेंट्स बघितले. सो सांगायचा मुद्दा असा आहे की एक संकट असतं, त्यातनं संधीचा शोध तुम्ही घेत असता. त्या संकटातनं एक नवीन संकट निर्माण होतं की तुम्ही काहीतरी आणता आणि त्याचा वापर करायला तुम्हाला आता काही गरजच शिल्लक राहत नाही. मग त्याचं काय करायचं? आणि मग तुमच्या आजूबाजूला तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे तर रिसोर्सेस नसतात. तर ते रिसोर्सेस नसतात तर त्याच्यावर मात कशी करायची? म्हणजे ओव्हन नाही 380 डिग्रीची, मग आता कसं करणार? भांडं नाही करता येणार. तसं नाही, ते भांडं करायचंय, मग ते कसं गरम करता येईल? भांडी बनवायच्या प्रेसेस नव्हत्या. मग मुंबईच्या बाजारातनं त्या काळात अशी टेपर असलेली भांडी मिळायची, त्याला ऑमलेट पॅन म्हणायचं. जनरली मुसलमान मंडळी आणि ख्रिश्चन मंडळी वापरायची. हिंदू कधीच ते विकत घ्यायचे. ते असे टेपर पॅन असायचं. ते वडिलांनी उचलून आणलं होतं. 4 भांडी आणि त्याच्यावर प्रयोग करत होते. पहिला तर प्रॉब्लेम असा झाला की ते ट्रान्सपरंट झालं की ते नॉनस्टिक कोटिंग होतं, ते असं निघून यायचं पापुद्रा पूर्ण, भांड्यावर टिकायचंच नाही. करत 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 1967 साली पहिल्यांदा ते नॉनस्टिक भांड
बाजारात लॉन्च करेल अशा परिस्थितीत आणलं. म्हणजे साधारण 1.5 वर्षाचा पिरियड. 1.5 वर्षात ते त्या लेवलला आणलं की ते बाजारात जाईल. पण ते भांड त्याला काहीतरी नाव पाहिजे ना. तर नावही ब्रँड ज्याला आपण म्हणतो, त्या ब्रँड देत असताना किती विचार त्याच्या मागे लागतो. तर अनेक वेळा व्यक्तींची नावं ब्रँड म्हणून दिली जातात, पॉप्युलरही होतात. अनेक वेळा ब्रँड असे असतात की जे नाव असं असतं की ते लक्षात राहतं. त्याच्यात त्या नावातच एक रिदम असतं, ते लक्षात राहतं. काही ब्रँड्स असे असतात की जे अर्थपूर्ण असतात. ते इंडिकेट करतात की तो प्रॉडक्ट काय किंवा त्या प्रॉडक्टचे काय गुणधर्म. निर्लेप हे नाव तसं. निर्लेप याचा संस्कृत शब्दाचा अर्थ हा ज्याला लेप लागत नाही किंवा ज्याच्यावर नवीन लेप चढू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. मग हे नाव आलं कुठून, कुणाच्या डोक्यात आलं? तर फॅमिली कंपनी होती. वडील, काका, आत्या अशी सगळी मंडळी एकत्र बसून गप्पा करायची. ते भांड झालं होतं तर ते वापरायचं कसं, त्याच्यात पदार्थ कसे करायचे, आमच्या आत्या प्रयोग करत होत्या त्याच्यावरती. आणि मग संध्याकाळी सगळी भावंड गप्पा मारायला बसायची. तर माझी सर्वात मोठी आत्या होती इंदिराबाई वैशंपायन म्हणून. तर त्या म्हणाल्या, नाना तुला आठवतं का रे लहानपणी तुला मोठी आई म्हणजे माझ्या आजीची आई, तर ती तुला म्हणायची निर्लेप आहेस रे तू. या भांड्याचं नाव आपण निर्लेप ठेवू. आणि ती निर्लेप का म्हणायची, तर त्या सगळ्या भावंडांच्यात जरा गोरागोमटा चतुर मुलगा म्हणून आजीचा लाडका म्हणून आजी त्याला बाजूला घेऊन खडी साखर किंवा फुटाणे 4 हातावर ठेवायची. त्या काळात गुळाचा एखादा खडा आणि म्हणायची खा तू. हा नाना आजीकडनं ते घ्यायचा, जायचा आणि तुकडे तोडून भावंडांना वाटून एकत्र बसून खायचा. आजीची कल्पना अशी असायची की यांनीच खावं, हा लाडका आहे माझा, यांनी खावं. म्हणून ती म्हणायची निर्लेप आहेस रे तू, काय तुला कसलंच हे निसंग निर्लेप असा आहेस तू. तर ते नाव या भांड्याला दिलं गेलं. पण भांड्याला नाव दिलं तरी भांड निर्लेप असलं तरी त्याचे मालक निर्लेप नसतील तर ब्रँड नाही बिल्ड होत. ब्रँड नाही बिल्ड होत. तुम्हाला प्रचंड आसक्ती आहे, तुमची व्हॅल्यू सिस्टीम जागेवर नाहीये आणि तुम्ही एखादी गोष्ट विकायचा प्रयत्न करताय, तर तुम्ही ती विकत असताना समोरच्या माणसाला त्याचं पूर्ण वर्थ मिळावं याचा प्रयत्न कधीच करणार. तुम्हाला जास्तीत जास्त मिळावं आणि समोरच्याला कमीत कमी मिळावं या भावनेतनं तुम्ही व्यवसाय करा. सो इट इज नॉट विन विन. फॉर बिल्डिंग ब्रँड्स ऑर एनी बिझनेस यू ऑल्सो हॅव टू थिंक अबाउट युअर कस्टमर. म्हणजे लोक म्हणतात कस्टमर फर्स्ट, पण कस्टमर इज फर्स्ट टू बी चिटेड असं नंतरचं वाक्य पुढे बोलत नाहीत ते. तर ती गंमत अशी आहे की ब्रँड बिल्ड करत असताना तुम्हाला यू हॅव टू ऑल्सो आयडेंटिफाय की तुम्ही ते कसं विकणार आहात, कशा करता विकणार आहात आणि त्यातनं तुम्हाला काय अपेक्षित आहे. बिझनेस म्हटलं की प्रॉफिट आला, पण प्रॉफिट हा पैशाच्या स्वरूपातच मिळतो असं एक अकाउंटंटची संकल्पना आहे. पण बिझनेसमनची तशी संकल्पना नसते. ज्या बिझनेसमनची संकल्पना आहे की प्रॉफिट हा केवळ पैशातच मिळतो, त्यांनी शक्यतो बिझनेसमध्ये जाऊ नये. कारण मग तुम्ही पैशाचाच विचार करता, तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करत नाही. ब्रँड इज नॉट अबाउट अर्निंग मनी, नॉट अबाउट, इट इज अबाउट गिव्हिंग सर्व्हिस and making sure that your customers get more than worth of the money that they have paid. Any business that ensures that the customer gets more than worth of the money that he or she has paid will build a brand. मग तो एक शब्द असो किंवा कर्णोपकरणी झालेली प्रसिद्धी असो. तुम्ही डॉक्टर असा, चार्टर्ड अकाउंटंट असा, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा, युअर ब्रँड विल बी बिल्ड थ्रू दिस. आमच्या समोर प्रश्न असा होता की कुटुंब व्यवसायात होतं आणि ते
माझे आजोबाई तसेच होते आणि आमचे सगळे काका आत्या कोणीही स्वार्थी नव्हतं आणि म्हणूनच ते एकत्र होते. पण तो व्यवसाय बिल्ड करत असताना नॉनस्टिकच्या भांड्याचा कन्सेप्ट कसा समजावून सांगायचा लोकांना? या भांड्याला तेल तूप लागत नाही. ज्या समाजात भरपूर तूप आणि भरपूर तेल असलं तरच चविष्ट पदार्थ करता येतात, अशी संकल्पना रूढ होती, जी पुढे अजून दृढ होत गेली. पण ती त्याही वेळेला रूढ होती 1960च्या दशकात. त्या समाजाला तू तेलतूप न वापरताही चांगला पदार्थ करू शकतो हे कसं सांगणार? टीव्हीचं माध्यम उपलब्ध नव्हतं. आमच्या काकांनी, जे स्टेनलेस स्टीलच्या भांड्याच्या व्यवसायात होते, त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट करण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांनी आणि माझ्या आत्यांनी असं मिळून 45 मिनिटात किती पदार्थ त्या भांड्यात करून दाखवता येतील याचा एक कोष्टक बसव आणि 45 ते 50 मिनिटात त्या भांड्यात माझे काका केक बनवून दाखवायचे, ऑमलेट बनवून दाखवायचे, तुमचे पॉपकॉर्न्स बनवून दाखवायचे, त्यानंतर दुधाचा खवा करून दाखवायचे. मग ही खवा ऑमलेट मी स्वतः केलेली आहे डेमॉन्स्ट्रेशन, त्यामुळे मला ते 45 मिनिटात काय बोलायचं काय नाही बोलायचं इथपासून सगळं करून घेतलं होतं काकांनी आमच्याकडनं. पण लिटरली एक 8-9 पदार्थ 45 मिनिटात काका करून दाखवायचे. 2-3 भांडी वापरायचे आणि त्या 3 भांड्यात मिळून डोसा बनवून दाखवायचे, असा हाताने उचलून दाखवायचे तव्यावरनं डोसा. तर हे एवढे सगळे पदार्थ, म्हणजे एक साऊथ इंडियन पदार्थ, एक बिना अंड्याचा केक, कारण काका स्वतः अंड खायचे नाहीत त्यामुळे अंड्यात केक मध्ये अंड नाही, असे अनेक पदार्थ करून दाखवायचे. पण मग हे बघणार कोण डेमॉन्स्ट्रेशन? तर संघटना वेगवेगळ्या याने निघतात, पण त्या संघटनांचा वापर कसा करता येतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे निर्लेपचं मार्केटिंग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक होते आणि नंतर ते थांबले होते, पण त्यांचं भारतभर ओळखी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींच्या कुठेही गेले तरी 2 मंडळी त्यांच्या ओळखीची निघायची. ते आमच्या बरोबर जॉईन झाले आणि महिला मंडळ, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत महिला मंडळांच्या अपॉइंटमेंट घ्यायच्या. एका शहरात 10-12 महिला मंडळांच्या अपॉइंटमेंट 3-4 दिवसात झाल्या की काका तिथे सगळं आपला सेटअप घेऊन जायचे आणि लोकली फक्त गॅस सिलेंडर आणि गॅसची शेगडी कोणाकडनं तरी घ्यायची, ते ओळखीच्या कोणाकडनं तरी, आणि महिला मंडळांच्यातनं हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन करायचं. आणि मग तिथे 8-10 भांडी विकायला असली तर, नसली तर कुपन द्यायची की तुम्ही बुक करा, आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू, तुम्ही इथे आलाय बघितलंय म्हणून 10% डिस्काउंट. अशी काकांनी पहिल्या 10 वर्षात पूर्ण भारतभरात कमीत कमी 7,000 डेमॉन्स्ट्रेशन्स केले, ज्याच्यात आर्मीचे मेस मध्ये त्यांच्या आर्मी वाईव्स हे असतात असोसिएशन, ती सगळीकडे असतात. माझे वडील स्वतः आर्मीचे असल्यामुळे त्यांना ते सगळं सेटअप माहिती होतं. त्या याच्यातनं आर्मीच्या याच्यातनं प्रचंड डेमॉन्स्ट्रेशन्स झाली. त्यातनं कॅन्टीन स्टोअर्सचं रजिस्ट्रेशन मिळालं धंदा करायला. नाही तर CSD मध्ये प्रॉडक्ट रजिस्टर करणं म्हणजे डिफेन्सला तोफ विकण्यासारखं आहे. ते जेवढ्यात टेस्ट घेतात तेवढ्यात तुमच्या या फालतू प्रॉडक्टचे टेस्ट तेवढ्याच घेतात. तर ते मिळालं आणि एक झालं की प्रत्यक्ष बघून जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेला बायकांच्या प्रश्नांच्यातनं तुम्हाला खूप फीडबॅक मिळतात, प्रचंड फीडबॅक मिळतात. ते म्हणाले सुरुवातीचं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन मी केलं त्यावेळेला म्हणे बारामतीच्या जवळ कुठेतरी पहिलं डेमॉन्स्ट्रेशन केलं म्हणे मी, तर ते एक बाई नऊवारीतल्या अशा उठून आल्या, खेड्यातल्या होत्या, दिसत होत्या. अरे म्हणे मला एक सांग रे,
यातलं तूप संपल्यानंतर काय होईल? यातलं तूप संपल्यानंतर काय होईल म्हणे. मग काकांनी त्यांना समजावून सांगितलं की मावशी याच्यात तूप बीप काही नाहीये, भांड असं आहे. असं म्हणे, मग हे तुझं भांड मला विकत देऊन टाक म्हणे. तर काका म्हणाले, मावशी मी ते विकण्याकरता नाही, मी ते वापरतो आणि मी विकायला भांडी नाही आणलेली. नाही नाही म्हणे, मला माझ्या सुनेकरता घेऊन जायचंय, आत्ताच घेऊन जायचंय. ते असं इथे गाठ बांधून त्याच्यात पैसे असायचे, नऊवारी साड्या नेसलेल्या बाय, त्यातनं त्यांनी पैसे काढले. किती देऊ रे म्हणे तुला, हे पैसे ठेव आणि भांड दे म्हणे मला. सो डेमॉन्स्ट्रेशन चा एवढा इम्पॅक्ट असतो की एक अशिक्षित बाई देखील तयार नसते की नंतर तू भांड पाठवशील, नाही आता हे तुझं भांड दे, वापरलंयस ना, काय हरकत नाही, तेच घेऊन जाते. सो टू बिल्ड ब्रँड तुम्हाला अगदी बेसिक्स पर्यंत जावं लागतं. तुम्ही जर बेसिक्स पर्यंत गेला नाही, तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट इतका पक्का माहिती पाहिजे, त्याची वापर करण्याची तुमची हातोटी इतकी पक्की पाहिजे की समोर 40 बाया बघतायत, त्यांना अप्रूप वाटलं पाहिजे की अरे हा पुरुष असून स्वयंपाक इतका छान करतो, म्हणजे भांड खूपच चांगलं असलं पाहिजे. कारण पुरुषाला स्वयंपाक येण्याची शक्यताच नाही, भांडच चांगलं असलं पाहिजे तरच हे शक्य आहे. तर हे जे असतं, दीज आर द थिंग्स दॅट यू नीड टू थिंक अबाउट वेन यू आर बिल्डिंग ब्रँड्स ऑर बिझनेस. म्हणजे मी SSC ची परीक्षा झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईला 2 महिन्याकरता राहिलो होतो, त्यामुळे मी मुंबईच्या अनेक भागात डेमॉन्स्ट्रेशन्स आणि त्याच्या लागून विक्री, कारण मुंबईत स्टॉकही घेऊन जायचो आम्ही, विक्री असं करायला काउंटरवर उभं राहून भांडी विकलेली आहेत, बिलं करून फाडून विकलेली आहेत. पण त्याचा सगळ्याचा फायदा असा झाला की 84 मध्ये एक एन्क्वायरी आली आमच्याकडे की आफ्रिकेत एक ॲल्युमिनियम भांड्यांचा कारखाना लावून पाहिजे, त्याला ते सुफ्रियाज म्हणायचं. एक ओमानी अरब माणसाची एन्क्वायरी होती की तो सुफ्रियाजचा कारखाना लावून पाहिजे, आणि त्यांचे पार्टनर गुजरात मधले एक पटेल होते, ते आले होते. ते आपल्या इथले आंबा अप्सराचे आमीनचे मेवणे, तर ते आले होते इथे. मग मी तो सुफ्रियाजचा कारखाना ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियम पाहिजे होतं, आणि आम्ही भारतातले 3-4 लोक जे ॲनोडायझिंग करायचे त्यातले एक आम्ही होतो. आता गंमत अशी आहे बघा, ॲनोडायझिंग हाही प्रकार कोणालाही माहिती नव्हता. माझे वडील मुंबईहून औरंगाबादला येण्याकरता दादरच्या स्टेशनवर उभे होते, बाजूला पसरून अशी पुस्तकं विकणारा पुस्तकं विकत होता. म्हणून वडिलांनी सहज असं ते पुस्तकं चाळायला सुरुवात केली. त्याच्यात त्यांना कॅनिंगचं एक हँडबुक मिळालं. कॅनिंग ही ब्रिटनमधली सर्वात मोठी कंपनी होती जी पॉलिशिंग कंपाऊंड्स, इलेक्ट्रोप्लेटिंग केमिकल्स, इलेक्ट्रोप्लेटिंग प्लांट्स असं बनवायची. आणि त्या पुस्तकात ॲनोडायझिंगवर एक अख्खा चॅप्टर होता, आणि आम्हाला आमची झाकणं ॲनोडाइज करून घ्यावी लागायची. ती मुंबईत एकच सप्लायर होता कळव्याला, तो द्यायचा. त्यांनी दिली तर भांडी विकता यायची, त्यांनी नाही दिली तर भांडी पडून राहायची. त्यातनं वाचून ॲनोडायझिंग डेव्हलप केलं. आता भांड्याच्या कारखान्यात ॲनोडायझिंग करणारे आम्ही असल्यामुळे नॅचरली ती आफ्रिकन क्वेरी आमच्यापर्यंत पोचली. मी गेलो ओमानला, मस्कतला, सुफ्रियाजचा कारखाना त्यांना भेटायला गेलो. ते ओमान मधले मंत्री होते, त्यांना भेटलो. धष्टपुष्ट, उंच, बोलताना धाप लागायची. बोलता बोलता त्यांना म्हटलं, बाबासाहेब, यू सीम टू हॅव सम हार्ट इश्यूज. नो 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 नो, आय डोंट हॅव एनी हार्ट इश्यूज. म्हटलं, बट यू सर्टनली हॅव वेट इश्यूज. राम, हाऊ डू आय रिड्यूस माय वेट? म्हटलं, आय शो यू हाऊ टू मेक अ ऑमलेट विदाउट एनी ऑइल. दुसऱ्या दिवशी मी माझ्या गिफ्ट द्यायला म्हणून मी भांडी घेऊन गेलो होतो नॉनस्टिकचे. काढलं पेटीतनं भांडं, म्हटलं यांनाच द्यायचं. त्यांच्या स्वयंपाकघरात उभं राहिलो आणि एक थेंब तेल न वापरता अंड करून दिलं.
आरबानी अंड्याचं ऑमलेट खाल्लं. हो, कॅन वी मेक दिस? म्हटलं इफ यू कॅन मेक सोफ्रियाज यू कॅन मेक दिस ऑल्सो. पण म्हटलं बाबासाहेब यू पुट दिस प्लांट इन आफ्रिका. म्हटलं वी हॅव ऑलरेडी सेटअप वन प्लांट इन आफ्रिका वे बॅक इन 1981. म्हटलं डोंट पुट अनदर प्लांट इन आफ्रिका. नो 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 नो, दुबई दुबई. म्हटलं अगदी करा. बघा मी गेलो होतो, एक ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा कारखाना, एक मेकॅनिकल प्रेस, एक ते स्पिनिंग मशीन, एक हे विकायला गेलो होतो. टोटल व्हॅल्यू होती त्याची काहीतरी 7-8 लाख रुपये. मी त्यांना जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा कारखाना विकून आलो त्या काळात. अल्टिमेटली मार्केटिंग इज ऑल्सो एक्झॅक्टली नोईंग द चान्स टू सेटअप. आणि गंमत अशी आहे की भारताच्या इतिहासात स्मॉल स्केल इंडस्ट्रीनी प्रोजेक्ट एक्सपोर्ट केल्याची 2 कॉन्झिक्युटिव्ह उदाहरणं ही फक्त निर्लेपची आहेत. 81 साली केनियाला केलं होतं आणि 86 साली दुबईला प्रोजेक्ट केला होता. तो दुबईचा प्रोजेक्ट अजूनही चालू आहे. इट इज वन ऑफ देअर लार्जेस्ट नॉनस्टिक कुकवेअर मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड. आता ते तिकडे मालकी बदलते, बाकी हे बदलतं, त्यामुळे ते झालेलं असेल कदाचित, पण तिथला मेजर ब्रँड आहे. सो ट्राय अँड अंडरस्टँड की यू विल फेस इश्यूज, यू विल फेस challenges. As long as your values are right, you will still be able to build your brand. आणि every single opportunity, whether it is in form of a actual opportunity or in form of a adversity, तुमच्या समोर संकट आहे का तुमच्या समोर संधी आहे, काही असलं तरी त्यातनं तुम्ही तुमचा बिझनेस पुढे नेऊ शकता. सो एक संधी सांगितली की आरबाला ऑमलेट खाऊ घालता आलं, आणि दुसरी ॲडव्हर्सिटी होती की जिथे वी क्रिएटेड बिझनेस, नॉनस्टिक कुकवेअर बिझनेस आउट ऑफ अ हॉस्पिटल इक्विपमेंट ॲक्सेसरी बिझनेस. सो ॲडव्हर्सिटीज कॅन क्रिएट बिझनेस. मग आय कॅन गो ऑन फॉर नेक्स्ट 40 years अँड टेल यू मेनी ऑकेजन्स. 86 मध्ये मी जेव्हा दुबईत होतो, कारखाना सेटअप करत होतो, 6 महिने दुबईत राहिलो होतो. वेन आय रिटर्न बॅक फ्रॉम दुबई, तर माझ्या असं लक्षात आलं की ॲल्युमिनियमचं प्रचंड शॉर्टेज, आणि त्यामुळे आमचं प्रोडक्शनच लिमिट होत आहे, जाऊच शकत नाही. तर हिंडाल्को सारख्या मोठ्या कंपनीला आमची 30-40 टनाची रिक्वायरमेंट म्हणजे त्यांच्या दृष्टीने आम्ही कोणीच नव्हतो, आणि आमची फार स्पेसिफिक आणि हाय क्वालिटी ॲल्युमिनियमची रिक्वायरमेंट असायची, आणि कट टू साईज सर्कल्स ते मध्ये, म्हणजे परत प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन. त्यामुळे मेहनत जास्ती आणि किंमत काही तेवढी मिळायची नाही त्यांना. सो नॅचरली दे वर नॉट इंटरेस्टेड, आणि त्यामुळे बाकी कुणाचं ॲल्युमिनियम आम्हाला चालायचं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपणच रोलिंग करायचं, आणि 88-89 मध्ये आम्ही आमची ॲल्युमिनियम रोलिंग मिल सुरू केली. का? तर ॲल्युमिनियमचं शॉर्टेज. मग आमचा स्वतःचा प्युअर ॲल्युमिनियमचा स्क्रॅप आम्ही त्याच्यात मेल्ट करून बनवायला लागलो. आम्ही ॲल्युमिनियम मेटलर्जी त्यातनं शिकलो. आता ॲल्युमिनियम मेटलर्जी त्यातनं शिकलो, तर आम्ही ॲल्युमिनियम सर्कल बनवून विकण्याच्या धंद्यात पाहिजे, आम्ही त्याच्यात नाहीये. पण आम्ही ॲल्युमिनियम मेटलर्जीचा आजही वापर करतो. आम्ही जेवढ्या तुमच्या या हाय एंडच्या गाड्या आहेत, यांचे जे ब्रेक्स आहेत नवीन, याच्या ब्रेकिंग सिस्टीम्सना लागणारे पिस्टन ॲल्युमिनियमचे आहेत. पूर्वी ते लोखंडाचे असायचे, ते आम्ही ॲल्युमिनियमचे डेव्हलप केले. त्याच्यावर ॲनोडायझिंग असतं, त्याची मेटॅलर्जी समजून घेऊन ते ब्रेक पिस्टन्स अतिशय प्रिसिजन पार्ट्स असतात, आणि ब्रेक पिस्टन फेल होऊ शकत नाही, कारण ब्रेक पिस्टन फेल झाला तर माणूसही फेल झाला. तर त्यामुळे लाखो सायकल्समध्ये देखील तो ब्रेक पिस्टन फेल होऊ शकत नाही. आज आम्ही भारतातले लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर्स आहोत ब्रेक पिस्टनचे, जे ॲल्युमिनियम मेटलर्जीवरती अवलंबून आहे. नॉनस्टिक भांड्याकरता सर्कल बनवण्यात ॲल्युमिनियम मेटलर्जी वापरायला सुरुवात करून एक नवीन व्यवसाय त्यातनं निर्माण झालेला आहे, ज्याचा नॉनस्टिक भांड्यांशी कुठेही संबंध नाही, रोल्ड ॲल्युमिनियमशी कुठेही संबंध नाही. सो यू कॅन ऑल्सो डायव्हर्सिफाय लुकिंग ॲट युअर कोअर स्ट्रेंथ्स. You can diversify looking at your course.
त्यामुळे ब्रँड बिल्डिंग आणि इमेज बिल्डिंग या दोन सायमल्टेनियस ऍक्टिव्हिटीज आहेत. ब्रँड एक तुमच्या उद्योगाचा असतो, तुमच्या प्रॉडक्टचा असतो, आणि इमेज तुमची असते. इमेज तुमची असते. सो इमेज बिल्डिंग हे दोन्ही सायमल्टेनियस प्रोसेसेस आहेत. जेवढी तुमची इमेज चांगली तेवढं तुमच्या ब्रँडला त्याचा बेनिफिट होतो, आणि जेवढा तुमचा ब्रँड चांगला तेवढा तुमच्या इमेजला त्याचा बेनिफिट होतो. सो इट इज रेसिप्रोकल रिलेशनशिप. तुमची इमेज घसरली की ब्रँडची इमेज घसरली. ब्रँडच्या क्वालिटीत काहीच फरक पडत नाही, प्रॉडक्ट क्वालिटीत काहीच फरक पडत नाही, पण तुमच्या इमेजला धक्का लागला की ब्रँडला धक्का लागला, आणि ब्रँडला धक्का लागला की तुमच्या इमेजला धक्का लागला. सो everyone in business must understand that while business is a separate entity and you are a separate entity, ते द्वैत असलं तरी ते अद्वैत आहे. ते वेगवेगळं असलं तरी ते एकच एकच. सो युअर बिहेवियर रिफ्लेक्ट्स इन युअर सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स. तुम्ही म्हणाल की मी डॉक्टर म्हणून कसा आहे किंवा मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कसा आहे ते बघा, मी संध्याकाळी माझ्या घरी काय धिंगाणा घालतो ते बघू नका. प्लीज फॉरगेट दिस. राजकारणी राजकारण कसं करतो ते बघा, त्याच्या खाजगी आयुष्यात कशाला डोकावतात. तर त्या खाजगी आयुष्यात राजकारणात काय लक्तरं निघतात ते आपण रोज बघतोय. म्हणजे खाजगी आयुष्याची नाही, खाजगी आयुष्याची लक्तरं करणारी मंडळी राजकारणाची कशी लक्तरं करतात ते आपण रोज बघतो. त्यामुळे ही जी मिथ आहे, वेस्टर्न मिथ, की युअर प्रायव्हेट लाईफ हॅज नथिंग टू डू विथ युअर प्रोफेशनल लाईफ और बिझनेस लाईफ, इज ॲब्सोल्युटली अ फॅलसी. आपल्या संस्कृतीत ते बसत नाही. आणि ज्याला कोणाला फेअर बिझनेस करायचा आहे, ज्याला कोणाला ब्रँड बिल्ड करायचं आहे, त्यांना त्यांचं कॅरेक्टरही बिल्ड करणं तेवढंच करत असतं. कारण अल्टिमेटली द व्हॅल्यूज दॅट यू बिलीव्ह इन आर रिफ्लेक्टेड इन द बिझनेस प्रोसेसेस दॅट यू फॉलो अँड द बिझनेस प्रॅक्टिसेस दॅट यू फॉलो. आणि ब्रँड इज नॉट अबाउट अ प्रॉडक्ट. हा ग्लास खूप चांगला आहे इज नॉट अ ब्रँड. तो कसा विकला जातोय, कशा पद्धतीने डीलिंग केलं जातंय, त्याची ट्रान्झॅक्शन्स कशी होत आहेत, एव्हरीथिंग विल हेल्प टू बिल्ड दिस ब्रँड. तो पॅकिंग किती चांगला केलेला आहे आणि तो कसा काम करतो एवढ्या पुरता मर्यादित विचार नाहीये. तर इवन ट्रेड ट्रान्झॅक्शन्स दॅट यू एंटर इन टू सेल दॅट प्रॉडक्ट will also reflect in your brand directly or indirectly. And those processes will depend purely on the values that you have. तुमच्या जर बेसिक व्हॅल्यूज इम्पेकेबल आणि चांगल्या असतील तर तुम्ही प्रॉडक्ट क्वालिटीशी कधीही कॉम्प्रोमाइज करणार. तुम्ही कस्टमर बरोबरही कधीही कॉम्प्रोमाइज करणार. आणि तुम्ही कस्टमरला जे द्यायचंय त्याच्यातही कधी कॉम्प्रोमाइज करणार. बट फॉर दॅट यू मस्ट हॅव ॲब्सोल्यूट स्ट्रेंथ ऑफ युअर कॅरेक्टर. म्हणजे ते जर नसेल तर ब्रँड आणि व्यवसाय बिल्ड करणं सोपं नाही. लोक करतात. असं असतं की जे फसवणारे असतात त्यांना फसवून घेणारे भेटतात. मी असं म्हणतो की ते मेड फॉर इच अदर असतात. दे आर मेड फॉर इच अदर. जो फसतो तो किती म्हणाला की नाही नाही त्यांनी मला फसवलं, तरी तुम्ही जोपर्यंत कुठल्या तरी मोहात अडकलेले नसाल तोपर्यंत कोणीतरी तुम्हाला असंच फसवलं याची शक्यता 10-20% असते. 80% वेळा तुमचा मोह तुम्हाला घेऊन जातो त्या फसवणुकीकडे. त्यामुळे मेड फॉर इच अदर हे दोन्ही प्रकार असतात. एक जे उत्कृष्ट हे फॉलो करतात त्यांना तसेच कस्टमर भेटतात. देअर लाईफ, देअर प्रोफेशनल लाईफ अँड देअर बिझनेस लाईफ इज व्हेरी साऊंड, व्हेरी एन्जॉयबल, आणि ते आयुष्यात पैसा सोडूनही अनेक गोष्टी मिळवतात. मी डॉक्टर आहे आणि मी 26 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो इथे.
तुम्ही जसं म्हणता त्याच्या व्हॅल्यूज एथिक्स पाळून प्रॅक्टिस करता. पण ॲट द सेम टाइम आय डोंट नो वी शुड कॉल इट कॉम्पिटिटर्स ऑर नॉट, बट को प्रोफेशनल्स कम विथ डॉक्टर डिफरंट मला काहीच एथिक्स. सांगू नका, मी बजाज हॉस्पिटल हा. गाळात गेलेलो, बजाज हॉस्पिटल तिथे नवीन याच्यात नेऊन एस्टॅब्लिश केलं. मला हे सगळे इश्यूज माहिती आहेत. 12 वर्ष मॅनेजिंग ट्रस्टी होतो मी बजाज हॉस्पिटलचा, आणि 25,000 स्क्वेअर फुटाच्या दरिद्री बिल्डिंग मधनं उचलून त्याला 5 स्टार बिल्डिंग मध्ये नेऊन बसवलं. एकदाही माल प्रॅक्टिस केली, एकदाही कट प्रॅक्टिस केली नाही, एकदाही आलेल्या पेशंटला पैसे नाहीत म्हणून परत पाठवलं. आणि माझा अनुभव तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इथेच आपण क्लोज करू, पण हे जे तुम्ही म्हणता ना, हे इश्यूज 90च्या दशकातही होते. हे इश्यूज आम्ही पहिला इथे हे आणला, तुमचं काय म्हणतात त्याला, सिटी स्कॅन बजाज हॉस्पिटलमध्ये पहिला आला, त्यामुळे तो एकच सिटी स्कॅन होता. पण तिथे होणारे दिवसाचे 10, 12, 15 सिटी स्कॅन बघून आमच्या समोर लगेच सिटी स्कॅन आला. 2 वर्षात 3 वर्षात प्रायव्हेट सिटी स्कॅन आला. कट प्रॅक्टिस करायचं, आम्ही नाही करायचं. अजून 1-2 सिटी स्कॅन झाले गावात. वी ॲज हॉस्पिटल वेंट ऑन बिल्डिंग अवर स्ट्रेंथ, वी नेव्हर सफर. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. माझा प्रश्न हाच होता की ठीक आहे, बजाजला आज कदाचित सपोर्टला खूप लोक होते तो ब्रँड बिल्ड करण्यामध्ये, जे छोट्या लेवलला. हॉस्पिटलचा ब्रँड हा बजाज हॉस्पिटल म्हणून नव्हता. तिथे आरबी भागवतांचा ब्रँड होता, डीएस भागवतांचा ब्रँड होता, एकबोट यांचा ब्रँड होता, डमडेरेंचा ब्रँड होता, इंडिव्हिज्युअलच ब्रँड्स होते. हा माझा हाच प्रश्न होता की जेव्हा अशा परिस्थिती बाहेर असताना आपण आपला ब्रँड डेव्हलप करताना, आम्ही जे इथे जॉईन व्हायचं एकच कारण होतं की आपण ब्रँड पोटेन्शियल डेव्हलप केलं, पण ब्रँड ॲज सच त्याचं जे मी तुम्हाला हे नाही केलं, तर त्याकरता काय प्रिन्सिपल्स किंवा प्रॅक्टिसेस करायला. कम्युनिकेशन विथ युअर पेशंट विल बिल्ड युअर ब्रँड, अँड युअर रिझल्ट्स ऑफ युअर प्रॅक्टिस विल ऑल्सो बिल्ड युअर ब्रँड. कट प्रॅक्टिस तुम्हाला लोक रेफर करतात की नाही पेशंट, हा विषय येत नाही. हा विषय येत नाही एकदा तुम्ही एका लेवलला पोहोचल्यानंतर. माझा प्रश्न त्याच्या पलीकडे जाऊ नये. हे सगळं केलं, रस्त्यावर बोर्ड पण नाही माझं. हा ओके, इथिकली म्हणायचं तर मी तर म्हणतो माझ्यासारखं इथिकली प्रॅक्टिस करणार एक डॉक्टर शोधून द्या, मी बंद करतो आज प्रॅक्टिस औरंगाबादमध्ये. तर माझा प्रश्न असा होता की पण हे सगळं करत असताना जे ग्रोथ पोटेन्शियल व्हायला पाहिजे होतं ते कुठेतरी अफेक्ट झालं. एक प्लॅटू आहे काही वर्ष झाले, तर त्याकरता काय प्रिन्सिपल्स फॉलो करावे? किंवा तुम्ही पुस्तकं वाचता? हो, खूप. एक पावलो कोहेलो म्हणून ऑथर आहे, त्याचं एक व्हल्कायरीज म्हणून पुस्तक आहे, जे कोणी वाचणार नाही, पेशन्सच नसतो. 5 पानं वाचली की म्हणतो काय मूर्खासारखं लिहितोय, सोडून द्या. ते पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील तुम्हाला. थँक्यू. व्हल्कायरीज आपल्याकडे जसा देवदासी म्हणून एक प्रकार आहे, तसा एक ख्रिश्चॅनिटीमध्ये व्हल्कायरीज म्हणून प्रकार आहे, जो आपल्याकडे माहिती नाहीये, पण तो पाश्चात्य देशांच्यात आहे. या स्त्रिया कुठलेही आयुष्याचे नॉर्म्स पाळत नाहीत. त्या ज्या पद्धतीने वागतात ते पुस्तकात त्या वर्णन वाचा. पण अशाच माणसाची गोष्ट आहे की जो एका व्यवसायात एका प्लॅटू पर्यंत पोचतो आणि फेल होतो, परत एका प्लॅटू पर्यंत दुसऱ्या कशात तरी पोचतो, तिथून खाली येतो, तिसऱ्या याच्यात परत वरती जातो, परत खाली येतो. म्हणतो मी एवढा यशस्वी होतो आणि मग लगेच फेल्युअर्स काय येतात माझ्या वाट्याला. त्याच्यावर ते पुस्तक आहे की तो जाऊन कोणाला तरी भेटतो, म्हणतो हे काय, तर तो म्हणतो तू एक काम कर की तू या व्हल्कायरीज बरोबर जा फिरायला. ते पुस्तक वाचताना आपल्याला ते शेवटच्या काही पानांपर्यंत कळत नाही की हे आपल्याला याच्याबरोबर का पाठवलं इकडे या जर्नीमध्ये. पहिला जो प्रश्न त्याला पहिल्या 50 पानात पडलाय त्याचं उत्तर मधल्या 250 पानात मिळत नाही, ते शेवटच्या 10 पानात मिळतं. सो इट इज, बट द बुक इज वर्थ रीडिंग. आणि द सेंट्रल कन्सेप्ट ऑफ दॅट इज, डॉक्टर तुम्ही लक्षात घ्या की यू बिकम प्रिझनर ऑफ युअर थॉट. You become prisoner of your thought. मी इथिकल प्रॅक्टिस करतो इज अ थॉट. तुम्ही त्याचे प्रिझनर झालात तर तुम्ही अनेक गोष्टी इथिकल नाहीयेत म्हणून सोडून देता. तसं नसतं. यू जस्ट रिफ्यूज बिकॉज यू थिंक दॅट इट इज नॉट इथिकल.
सो व्हॉट इज इथिकल हे तुम्ही डिफाईन केलंय का? तुम्हीच केलेलं नसतं. आणि बिकॉज यू हॅव बिकम प्रिझनर ऑफ युअर थॉट, यू स्टॉप ग्रोईंग. आमच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही आमच्या थॉट्सचे प्रिझनर आहोत. सो देअरफॉर आमचा 10,000 कोटीचा टर्नओव्हर नाही, 1,1200 कोटीचा टर्नओव्हर. पण मी असं म्हणतो की मी वडिलांकडनं बिझनेस इनहेरिट केला 1982 मध्ये. त्यावेळेला आमचा टर्नओव्हर 18 लाख रुपयाचा होता. आज तो 1,000 कोटीच्या वरती आहे ना. आणि त्यातला एक बिझनेस आम्ही ओरिजिनल तो विकून टाकलाय, तरी देखील आम्ही इथे आहोत. सो आय से दॅट आय एम हॅपी विथ व्हॉट आय हॅव अचीव्ड. बट क्वेश्चन इज, आमच्या क्षमतांना घेऊन आम्ही 10,000 कोटीचा धंदा करू शकलो नसतो का? करू शकलो असतो, कारण आमच्यापेक्षा कमी क्षमतेची मंडळी ते करतायत. तो ते करू शकलो असतो. मग आम्ही का नाही करू शकलो? प्रिझनर ऑफ आवर थॉट्स. सो हे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत लागू होतं. पण हे एकदा ऍक्सेप्ट करायला शिकलात की आयुष्य सोपं होतं, त्रास होत नाही. मी इथेच का तो इथे का, त्रास होत नाही. सो बिल्डिंग ब्रँड्स, बिल्डिंग बिझनेसेस, बिल्डिंग प्रोफेशन्स इज अ जर्नी. and there is no destination to this journey. What is the end? तुम्ही जेव्हा अगदी ताजे असता, नवीन असता, तेव्हा तुम्ही म्हणता की माझ्याकडे रोज इतका गल्ला जमा झाला, किंवा इतके पेशंट आले, किंवा इतके क्लायंट्स मिळाले मला चार्टर्ड अकाउंटंट म्हणून, की आय हॅव अराइव्ड. असं ते तुमचं सुरुवातीचं असतं. तिथपर्यंत पोहोचेस तर तुमची ती संकल्पनाच बदललेली असते. गल्ल्याचा आकार मोठा झालेला असतो, कस्टमर्सचं एक्सपेक्टेशन म्हणजे कस्टमरच्या नंबर्सचं एक्सपेक्टेशन कमी झालेलं असतं, जास्ती झालेलं असतं. इन्कम किती मिळावं त्याचं एक्सपेक्टेशन वाढलेलं असतं. सो युअर एक्सपेक्टेशन्स विल नेव्हर स्टॉप ग्रोईंग. दे विल ऑलवेज ग्रो, आणि दे विल ऑलवेज बी बिगर देन व्हॉट यू आर ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. Question is there a destination to this journey? There is no destination. If you so to say, there is no destination. So those who look at destinations and say that when I reach there, I'll be very happy, are never going to be happy in their life. And there is no destination. Goalpost बदलत राहते. But if you start enjoying the journey itself, then you will not miss a moment of happiness in your life. You will always be happy. You will always be happy. And how can you build brands? You build brands through happiness. लक्षात घ्या, if you are frustrated, you cannot build a brand. सर, आपण बी मेकॅनिकल इंजिनियर आहात, एखाद्या कंपनीत जॉब करू शकला असतात, परंतु आपण उद्योग व्यवसाय का निवडला? माझे वडील उद्योग व्यवसाय करायचे. एक्चुअली सवाल ये है कि मतलब आपके पिताजी को ये कैसा बैकग्राउंड मिला, जो बिजनेस में उन्होंने ये बिजनेस क्यों चालू किया? मतलब देखिए, मेरे पिताजी को बैकग्राउंड उनके पिताजी से मिला. उनके पिताजी थे गवर्नमेंट सर्विस में, सिविल इंजीनियर थे. बुल्ढाना डिस्ट्रिक्ट इंजीनियर बोल के ब्रिटिश गवर्नमेंट में काम करते थे. 1898 साल के पुणे इंजीनियरिंग के सिविल ओवरसियर, यानी इंजीनियरिंग की डिग्री थी नहीं, सिविल ओवरसियर की डिग्री थी उनके पास, और वो बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के इंजीनियर थे. रिटायर होने के बाद उन्होंने खुद का सिविल कॉन्ट्रैक्टिंग का बिजनेस शुरू किया खामगांव में. और जब वो बिजनेस शुरू किए तब उनके पास खामगांव के अंदर 50 एकड़ खेती थी, 3 बड़े बंगले थे. वुल्सली बोल के तब उस जमाने में बहुत बढ़िया कार थी जो गैस पे चलती थी, जिसमें लकड़ी जला के चलाते थे. वो कार्स थी, ट्रक्स थी, ये सारी चीजें थी. जब उनका बिजनेस बंद हुआ तब वो बैंकरप्ट हो चुके थे, सब बैंक ने जब्त कर चुके थे, क्योंकि उनको डिस्ट्रिक्ट इंजीनियर बोल के काम करना पता था, बिजनेस करने की ये नहीं. खामगांव में जो कॉलेज की बिल्डिंग बनी हुई है और खामगांव के जो म्यूनिसिपैलिटी की बिल्डिंग बनी हुई है, दोनों मेरे दादाजी ने बनाई. लेकिन कॉलेज की बिल्डिंग में ट्रस्ट ने उनको बोला कि आप बनाओ, हम पैसे दे देंगे, और फिर बोला कि हमारे पैसे ही नहीं जमा हुए. ये बैंकरप्ट हो गए, क्योंकि इन्होंने बैंक से लोन लेके बिल्डिंग बना दी. ये बैंकरप्ट हो गए. तो पिताजी जब स्कूल में थे
तो हमारे दादाजी को मदद करते थे, वो बिजनेस में, वो ईट भट्टी पे जाओ, ईंटें लेके आओ, ये करो. ही हैड सीन द डाउनफॉल ऑफ माय grandfather, and he had worked in that business when it was going down. तो कॉलेज का 1 साल करके छोड़ के बंबई में उनको नौकरी करने जाना पड़ा. तो लेकिन उनकी जिद थी कि माय फादर लॉस्ट इन बिजनेस, आई विल अर्न इन बिजनेस, मैं नौकरी नहीं करूँगा. तो उन्होंने की नौकरी कुछ साल तक, लेकिन नौकरी की जो प्रॉब्लम्स रहती है वो ही वॉज नॉट कट फॉर सर्विंग. आपण मराठवाड्यातले अग्रगण्य उद्योजक आहात. AITG व्यतिरिक्त आपले कोणते कोणते उद्योग आहेत याविषयी आम्हाला तरुणांना ऐकायला आवडेल. AITG हा ग्रुप आहे, अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप. निर्लेप 1995-96 मध्ये लिबरलायझेशन सुरू झालं आणि परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याकरता यायचं ठरवलं. त्यातली एक सर्वात मोठी जगातली जी कंपनी होती ती आमच्या बरोबर कोलॅबरेशन करायला त्यांनी निगोसिएशन्स केली होती. 9 महिने निगोसिएशन चालली, पण ॲग्रीमेंट वाचल्यावर हे लक्षात येत होतं की हे सगळं वन साइडेड. गोऱ्या मंडळींना असं वाटतं की भारतीय सगळे मूर्ख आहेत, यांना टोप्या घालता येतील, त्या पद्धतीने सगळे ॲग्रीमेंट होते. मी त्यांना एकच प्रश्न विचारला की म्हटलं ते सगळं तुम्ही लिहिलंय, अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही, सगळे निर्णय तुम्ही तिकडे फ्रान्समध्ये बसून करणार, या जेवीला निर्णय करण्याचा अधिकार नाही, आम्ही डेव्हलप केलेला प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या कंपनीतनं विकणार, मात्र तुम्ही डेव्हलप केलेला प्रॉडक्ट आम्हाला द्याल असं काही नाही, तुम्ही डायरेक्टली भारतात आणून विकाल वगैरे, हे जे काय सगळं तुम्ही लिहिलेलं आहे हे इक्वल पार्टनरशिपच्या स्पिरिटमध्ये नाहीये. म्हटलं माझा एकच मुद्दा आहे, ठीक आहे नसलं समजा हे फेल झालं जेवी, तर म्हटलं आणि तुम्ही जर ठरवलं की निर्लेप ब्रँड बंद करून फक्त टेफालच ब्रँड विकायचा, तर म्हटलं हे जेवी फेल झालं तर तो ब्रँड केवढ्याला आम्हाला परत विकत द्याल याची किंमत या ॲग्रीमेंट मध्ये लिहून ठेवा. म्हटलं तुम्ही मोडलं ॲग्रीमेंट मोडलं. पण गंमत अशी आहे की त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की एवढे मोठे की हे इथे येणार आणि आम्हाला त्रास देणार, त्यामुळे आम्हाला आता फक्त निर्लेपच्या भरोश्यावर कुटुंब नाही चालवता येणार, आम्हाला दुसरं काहीतरी करावं लागेल. सो आम्ही त्यावेळेला निर्णय घेऊन ऑटो कॉम्पोनंट्स मध्ये शिरलो. आणि असं वाटेल की निर्लेप भांड्याचा आणि ऑटो कॉम्पोनंटचा काय संबंध आहे, तर संबंध असा आहे की निर्लेप भांडी मास प्रोडक्शन आहे. निर्लेप भांड्यांना आतून कोटिंग आणि बाहेरून रंग लावावा लागतो. निर्लेप भांड्यांमध्ये मेटल फॉर्मिंग, मेटल वेल्डिंग हे सगळे प्रोसेसेस येतात. तसे ऑटो कॉम्पोनंट मध्ये हे सगळे प्रोसेसेस येतात. इट इज अ मास प्रोडक्शन, मेटल फॉर्मिंग, पेंटिंग, सरफेस प्रिपरेशन, सगळी तीच ऑपरेशन्स आहेत, फक्त पर्पज वेगळा आहे. सो आमच्या कोर स्ट्रेंथला धरूनच आम्ही धंदा करतोय, फक्त भांडी बनवायच्या ऐवजी ऑटो कॉम्पोनंट बनवतोय. उद्योगासोबतच आपण सामाजिक कार्यात देखील व्यस्त असतात आणि राज्य पातळीवर आपण उद्योग संघटनांचे देखील नेतृत्व केले आहे. अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण तत्पर असतात. एवढा वेळ आपणास मिळतो कुठून? या 2 गोष्टी आहेत. मी आता बोलत होतो यांच्याशी. एक असं असतं की उद्योग करणाऱ्या माणसाला वाटतं की सगळं मीच केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट मलाच विचारून झाली पाहिजे. मग तो माणूस असतो ना, तो त्याच्या उद्योगाचा गुलाम असतो. तो सकाळी जातो, कारखान्याचं किंवा दुकानाचं कुलूप उघडतो, मग कोणी झाडू मारणारा असेल तर तो त्याच्यानंतर येतो. मग हा ती झाडू मारण्याची धूळ खात तिथं उभा राहतो आणि रात्री गल्ला मोजून ते बंद करून मग घरी जातो. आता हे काय आयुष्य झालं का? गुलामगिरी झाली. तुमच्याच व्यवसायाची गुलामगिरी करता आणि कदाचित कॉम्पेन्सेशन चांगलं मिळत असेल, पण उद्योग व्यवसाय म्हणजे डेलिगेशन. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवा आणि लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडनं कामं करून घ्यायला शिका, मग तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करता येतो. कारण तुम्ही एकटे कुठे कुठे पोहोचणार आहात. सो डेलिगेशन. पण हे डेलिगेशन केव्हा जमतं? इतरांवर विश्वास केव्हा ठेवता येतो? जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असतो.
ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नसतो तो इतर कोणावरही विश्वास ठेवत. सो बेसिकली जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवत नसता तेव्हा तुम्ही कुठेतरी स्वतःला असं सांगत असता जे तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही की माझ्यावरच विश्वास नाहीये, त्यामुळे मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. सो आम्ही लोकांवर विश्वास ठेवून कामं करतो. एक पैशाचाही काळ्या पैशाचा धंदा करत नाही. त्यामुळे अनअकाउंटेड आमच्या कारखान्यात काहीही नसतं. सगळं काही अकाउंटेड असतं. त्यामुळे चोरीला गेले तर लगेच लक्षात येतं आणि विश्वास ठेवतो. मग आमच्याकडे चोऱ्या होत नाहीत का? होतात. पकडले जातात लोक, काढून टाकतो, नव्याने सुरू करतो. हे होतच. व्यवसायात हे अपेक्षित आहे. आपली दिनचर्या कशी सुरू होते? सकाळी उठायचं, स्पेसिफिक टाइम वगैरे? 6 वाजता उठतो मी. पूर्वी 4:45ला उठायचो, आता 6 वाजता उठतो. वयोमानाप्रमाणे ते पुढे ढकललं 1.25 तासाने. पण सकाळी उठून 1 तास 1.25 तास व्यायाम तेव्हा करायचो. आता 20 ते 25 मिनिटं व्यायाम करतो. पेपर्स वाचतो सगळे. पूर्वी 8-9 पेपर वाचायचो, आता 3 वर आलोय. आणि मग आंघोळ करायची, तयार व्हायचं, ब्रेकफास्ट करायचं, ऑफिसला जायचं. साधारण 9-9:15ला मी ऑफिसमध्ये जायला तयार असतो. 9:30 पर्यंत ऑफिसमध्ये पोहोचतो. जोपर्यंत फुल्ली ऍक्टिव्ह होतो तोपर्यंत संध्याकाळी 6-6:30 7 पर्यंत काम करायचो. गरज पडली तर त्याच्याही नंतर करायचो. आता साधारण 1:30 वाजता काम बंद करतो आणि असं गप्पा मारायला येतो. मराठवाड्याच्या विकासासाठी तर आपले योगदान आहेच, परंतु असं एखादं मोठं काम आपल्या हातून राहून गेलं का, याची आपल्याला कमतरता भासते? मी तुम्हाला सांगू का, माणसाने ना आनंदी राहायचं असेल तर असं काहीतरी माझं राहूनच गेलं, ते करायचंच राहिलं वगैरे असला विचार करू. तो विचार तुमच्या डोक्यात आला तर मी म्हंटल तसं देयर इज नो डेस्टिनेशन, ते वाढतच राहणार आहे. त्यामुळे मला असं काहीच वाटत नाही. मुळात मला असं वाटतं की माझ्या हातून काही मोठं काम झालंच नाहीये. त्यामुळे असं खूप मोठं करण्याची आपली क्षमता आहे वगैरे असले काही म्हणजे डोक्यात भ्रमच नाही आहेत माझ्या. त्यामुळे आनंदाने जगतो बघा. तो जैसे मैंने बताया कि 1995-96 में हमने ये रियलाइज किया कि इसको हेडविंड्स काफी आने वाले हैं, क्योंकि जो बाहर देशों से आके यहाँ पैसा लगाएंगे वो लोग क्विक रिटर्न्स के पीछे रहेंगे. वो कोई सीमेंट प्लांट, लोहे का प्लांट, ऐसा लंबा जेस्टेशन वाला कोई लगा के यहाँ बैठने वाले नहीं है. वो आएंगे लेकिन बाद में. शुरू में जो आएंगे वो क्विक पैसा बना के निकलने की चक्कर में रहेंगे, क्योंकि सरकार का क्या भरोसा, आज लिबरलाइजेशन कर लिया है, कल फिर से उल्टा पलटी मार देंगे. तो consumer durable and consumable are two areas where one can invest small money and get large returns. तो हमारे इसमें आएगा ये हमको पता था, इसलिए we were searching for an alternate. जो ऑटो कंपोनेंट में हमको तब मिला, क्योंकि बजाज ऑटो के जैसे जो बड़े ऑटो बनाने वाले थे वो भी ये सोच रहे थे कि सारी चीजें हम बनाएंगे, हमारी फैक्ट्री में बनाएंगे, 20-20 हजार वर्कर्स लगाएंगे, तो ये आगे चल के चलने वाला नहीं है. लिबरलाइजेशन में दिस इज गोइंग टू चेंज. सो दे वेर ऑन द लुकआउट ऑफ गुड वेंडर्स whom they could trust, vendors who would be willing to invest larger amount of money. वैसे वेंडर तो बजाज ऑटो के 4,500 तब भी थे, लेकिन वो छोटे छोटे कंपोनेंट बनाते थे. 20-25-50 लाख रुपए का साल का बिजनेस करके 2-4 लाख रुपए कमा लिए तो खुश रहते थे, लेकिन बड़ा बनाने का तो किसी की क्षमता नहीं थी. तो वी encashed on that opportunity and we were able to encash basically because मैं चेंबर में एक्टिव था, तो मेरी मधुर बजाज से एकदम बहुत अच्छी पहचान थी. हालांकि दोस्ती थी मैं बोलूँगा, और आना जाना था, और उनको पता था कि ये बिल्कुल ट्रस्टवर्दी है, इनके ऊपर पूरा भरोसा किया जा सकता.
बिजनेस बहुत अच्छा मैनेज करते हैं। तो 91 में पहली बार मधुर बजाज ने मेरे को बुला के बोला कि राम, हमको हमारी स्कूटर की व्हील रिम्स को पाउडर कोटिंग करनी है और मैंने तुम्हारा प्लांट देखा है। वो यार, तुम ऐसा बर्तन लगा के इधर से कोटिंग करते हो, इधर से रंग लगाते हो, मेरे इसको तो इधर से भी वही रंग लगाना है, उधर से भी वही रंग लगाना है और एक ही बार लगाना है, तुम तो दो दो बार करते, तो तुम ये कर सकते हो। तो मैंने मधुर जी को बोला, मधुर जी अच्छी खासी दोस्ती है, हफ्ते में एक दो बार मिल लेते हैं, गपशप करते हैं, तो ये दोस्ती में ये क्यों झमेला ला रहे हो? मेरा इंडिपेंडेंट ब्रांड है, मैं पूरे मजे लेता हूँ, जाके वहाँ डिक्टेट करता हूँ क्या करना है। मैं बोला मैं आपका वेंडर बनूं तो मैं बोला ये दोस्ती में दरार आ जाएगी, पैसे का व्यवहार आ गया। तो ही टोल्ड मी वन थिंग वेरी क्लियरली, राम वी आर बजाज। मैं बोला हाँ है, आप तो बजाज ही है। वी अंडरस्टैंड हाउ टू कीप आवर फ्रेंडशिप सेपरेट फ्रॉम आवर बिजनेस, तो तुम ये करो। तो ऐसे बोले मेरे नजर के सामने कोई नहीं है जो पेंटिंग का काम आप जितना डिलीजेंटली समझते हो उसको वैसे कर पाएंगे, और हमारी वो रिक्वायरमेंट है। तो मैंने 91 में पहला एक पाउडर कोटिंग प्लांट उनके लिए लगाया, विच वी सेटअप इन 3 months, और पहले दिन से तीसरे दिन में हम 100% कैपेसिटी पे रन करना शुरू किया। We started the plant and within third day we achieved the target जो उनको अपेक्षित था हमसे, इतनी व्हील रिम्स रोज की करनी चाहिए, वो हमने करना शुरू किए। नेवर वन रिजेक्शन टिल 1997। तो एक भी रिजेक्शन नहीं, एक भी कंप्लेंट नहीं कि पाउडर पिल ऑफ हो गई, व्हील को जंग लग गया, कुछ नहीं। So naturally they were interested in giving us more business। तो ये नया अपॉर्चुनिटी आया, लेकिन क्या चूज करना चाहिए? तो मेरे को, आई वॉज वन ऑफ द फर्स्ट टू गेट अ टूर ऑफ एंटायर बजाज ऑटो की, ये बनाओगे या ये बनाओगे या ये बनाओगे, एंड द सीनियर मोस्ट परचेस मैनेजर वॉच विथ मी, क्योंकि मैं मधुर बजाज का दोस्त था ना, तो वीआईपी ट्रीटमेंट थी पूरी अंदर तक। तो मैंने जो प्रोडक्ट चूज किया, तो मेरे को वो परचेस वाले बोले पागल हो गए हो क्या, ये क्यों बना रहे हो? अरे ये सबसे गंदा प्रोडक्ट है, सबसे ज्यादा रिजेक्शन है इसमें हमारे पास। तो मैंने वो देखा, मैं बोला 29 प्रोसेसेस है इसमें और हेवी रिजेक्शन पड़ा हुआ है आपके शॉप फ्लोर में, और जिस हिसाब से बन रहा है इतना डिफिकल्ट है कि मैं बोला बजाज के कोई रिश्तेदार इसको चूज नहीं करे। तो मैं बनाऊंगा तो मेरे को कंपटीशन नहीं है। और मैं बोला मैं तो इंजीनियर हूँ, तो मुझे चैलेंजेस अच्छे लगते हैं। मैं कोई कॉमर्स ग्रेजुएट नहीं हूँ कि जो पूंजी लेके आया है, मेरे पास पूंजी है नहीं, मैं बोला मेरे को खड़ी करनी पड़ेगी कहीं से, लेकिन आई विल बी एबल टू मैनेज दिस प्रोसेसेस, आई एम कॉन्फिडेंट ऑफ। बोले देख यार, तूने अगर तय ही किया है कि सुसाइड करनी है तो कर ले। बोले मैं तो मना नहीं कर सकता हूँ क्योंकि तू बॉस का दोस्त है। बट ही वॉज फॉर 15 डेज वो मेरे को कन्विंस करने की कोशिश कर रहे थे, दर्शन मालपाड़ी, कि राम तू ये झंझट में मत पड़। मैं बोला दर्शन, मैंने तय किया है और मैं यही करने वाला हूँ। आज क्या हालत है, जो प्रोडक्ट हमने चूज किए थे स्टीयरिंग कॉलम, उसके हम वी आर द ओनली सप्लायर्स इन इंडिया फॉर ऑल ऑटो मेजर, कोई नहीं। तो मैं जब कभी बोस्टिंग के मूड में रहता हूँ कि बोस्ट करता हूँ, हाँ तुमको क्या पता मैं क्या हूँ, तो तब मैं लोगों को, मेरे दोस्तों को बताता हूँ, बाहर नहीं बताता हूँ कि साले दुनिया का सबसे बड़ा स्टीयरिंग कॉलम मैन्युफैक्चरिंग प्लांट का ओनर हूँ मैं। एंड दैट्स अ फैक्ट, दैट्स अ फैक्ट। आप पियाजो की रिक्शा में बैठो, आप टीवीएस की रिक्शा में बैठो, महिंद्रा एंड महिंद्रा की रिक्शा में बैठो, बजाज की रिक्शा में बैठो, या जिसको ब्रांड पता नहीं है, ऐसी कोई दाव खाते की 300-400 साल में रिक्शा बना के बेचने वाली की रिक्शा में बैठो, स्टीयरिंग कॉलम हमारा ही रहता है। सो दैट इज द पोजीशन। तो चूज क्या कर रहे हैं, अपॉर्चुनिटीज क्या मिलती। तो इतना बड़ा बिजनेस ये बनने के बाद निर्लेप में इतनी हेडविंड्स आने शुरू हुआ। अब हेडविंड्स तो हमको आदत थी, हम उसको भी सह गए 1917 तक, लेकिन 1912-13 में ये क्लियर हुआ कि मेरा बेटा बिजनेस में आया था, वो ऑटो कंपोनेंट में काम कर रहा था।
मुकुंद का बेटा, मेरे भाई का बेटा, जर्मनी में उसने 2-3 मास्टर्स डिग्रीज ली थी, पीएचडी परसू कर रहा था, और उसका सब्जेक्ट ऐसा था कि वो कभी आके बर्तन बनाएगा, इसकी कोई ये नहीं थी। अब तीसरा जो कजन भाई था, उसका बेटा इंजीनियर करके वो भी ऑटो कंपोनेंट बिजनेस में आया था, और वो भी बोलता था कि यार ये कौन बर्तन बेचने की मारामारी करेगा, मेरे को कोई इंटरेस्ट नहीं। अब 3 बेटे, तीनों को उसमें इंटरेस्ट नहीं, तो फिर सही डिसीजन क्या है? हम बुढ़े होने तक हम उसको करते रहे और जो तकलीफें आएंगी उसको सहते रहे, या उसका वैल्यूएशन मिल रहा है तब तक उसको बेच के पैसा बना के बाजू हट जाए? तो हमने वो दूसरा ऑप्शन जो था वो चूज किया, जो इंडियंस करते नहीं थे, अभी करने लगे, लेकिन एक जमाने में नहीं करते थे। उनको ऐसा लगता था कि मेरे पिताजी ने शुरू किया हुआ है, ये हमारी बेबी है, ब्रांड इतना बड़ा है, तो ये, सो वी सोल्ड दैट, वेरी प्रैक्टिकल एंड प्रैग्मेटिक व्यू, क्योंकि हमारी फैमिली से कोई भी उसमें इंटरेस्टेड नहीं था उसको आगे लेके जाने। सर कोई भी बिझनेस जो है, आवाज असाच मोठा आहे आमचा. ब्रँड डेव्हलप करताना जे आपण जसं मला हार्डवर्क आणि डेडिकेशन आपण ब्रँड डेव्हलप करतो. मी 24 वर्ष झालं समजा एका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये माझं एस्टॅब्लिशमेंट पासून ते आजपर्यंत आहे. आमच्या 500 कोटीचा बिझनेस आहे, आणि ज्यावेळेस आजच्या ह्याच्यामध्ये लोकांना घाई आहे, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा कुठेतरी ब्रँड अँबॅसेडर घ्यायचा, कुठेतरी एखाद्या एजन्सीला ब्रँडिंगला देऊन टाकायचं, आणि मग त्याच्या वेळेस ते काम करायचं. आता ज्यावेळेस हे ऑब्झर्वेशन मी करतो ना, तर की ठीक आहे 500 कोटीचा बिझनेस आहे, आपल्याला कोणी आयडेंटिफाय करत नाही, आणि 100 कोटीच्या माणसाला सगळं गाव ओळखतं. तर असा ह्या ठिकाणी जे त्या डिलिंग तुमच्याकडे समजा तशा गोष्टी घडल्या असतील, किंवा आपण आज ह्या ज्या प्लॅटफॉर्म आहेत आपले फेसबुक किंवा जी काही ब्रँडिंगला आपण लोकांना देतो, तर ह्याच्यावर किती रिलायबल राहायला पाहिजे, आणि कसं पद्धतीने समजा आता मला जर डेव्हलप करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे, लोकांना माहीतच नाही की यांचं हे ब्रँड आहे इतकं मोठा, तर ते कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत जायला पाहिजे? एक लक्षात घ्या की जिथे बिझनेस टू कस्टमर प्रॉडक्ट विकत असतात आणि सर्व्हिसेस नाही, कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे तुमची, तो तुम्ही सर्व्हिसेस विकताय, तुम्ही रिअली प्रॉडक्ट म्हणजे म्हणतात प्रॉडक्टच, लोनचा प्रॉडक्ट आहे, आमका प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट जरी म्हणत असले तरी इनफॅक्ट तुम्ही सर्व्हिसेस विकताय. मी देवगिरी बँकेचा 12 वर्ष 5 वर्ष ऍक्टिव्ह अध्यक्ष होतो, आणि असं बजाज हॉस्पिटलची जी अवस्था होती गाळ्यात गेली, तशीच देवगिरी बँकेची अवस्था होती, फार गाळ्यात गेली होती. तिथून काढून सर्वात मॉडर्न बँक बनवून मी बाहेर पडलो त्यातनं. पण एक लक्षात घ्या की सर्व्हिसेसमध्ये आणि ब्रँड बिल्डिंगमध्ये जाहिराती किती येतात याच्यापेक्षा कस्टमर काय शेअर करतो बाकीच्यांची, वर्ड ऑफ माउथ, हे फार महत्वाचं असतं, हे फार महत्वाचं असतं. आणि जेव्हा 90 लोक तुमच्याविषयी पॉझिटिव्ह बोलत असतात, 2-4 लोक तिखट टीका करत असतात, तर लोक समजून जातात की हे द्राक्ष आंबटवाला कोल्हा आहे. 90 लोक जर चांगलं बोलतायत तर तुमची सोसायटी ग्रो होते सर्व्हिसेसच्या बाबतीत. प्रॉडक्टच्या बाबतीत ऍडव्हर्टायझिंग करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि हे जे इंस्टाग्राम वगैरेवर जातात ना, हे इंडिव्हिज्युअल इगो सॅटिस्फाय. तुम्ही एक लक्षात घ्या की एक तुमचा इगो आहे आणि एक तुमचा व्यवसाय आहे. आपला इगो आणि आपला व्यवसाय याची गल्लत सगळे करतात. माझा इगो आहे म्हणून माझं ऑफिस 20x20चं पाहिजे, एअर कंडिशन पाहिजे, सोफे पाहिजे, तिकडे टेबल पाहिजे, माझा इगो आहे. मला काम करायला काय लागतो, एक 4 फुटाचं टेबल लागतं. तुम्ही माझ्या कुठल्याही ऑफिसमध्ये या, माझ्या ऑफिस तुम्हाला जास्तीत जास्त एरिया 150 स्क्वेअर फुटाचा सापडेल, मी जिथे बसून काम करतो. माझ्या ऑफिसच्या बाहेर सेक्रेटरी नाही, माझ्या ईमेल्सना मी उत्तर देतो, माझी बुकिंग्स देखील मीच करायची. आता एक कोणीतरी ग्रुपमध्ये आहे, तिला सांगतो मग मी की बाई माझी बुकिंग कर. पण अनेक वेळा माझ्या असं लक्षात येतं की तारीख माझी 13 असते ट्रॅव्हलिंगची, ती बुकिंग करते 12चं किंवा 14चं. तो आपणच करत होतो तेच चांगलं होतं ना. तर हे अल्टिमेटली व्हॉट इज नीड ऑफ युअर बिझनेस आणि व्हॉट इज युअर नीड, यात डिफरन्शिएट करायला शिका.
मग तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या त्या मालकाचे इगो सॅटिस्फाय करण्याकरता चालले आहेत, धंद्याशी त्याचा काहीही संबंध नाही. पण चाललंय कशाच्या नावाने? धंद्याच्या नावाने. मग असे धंदे किती टिकतात? असे धंदे टिकतात किती? तुम्ही करा अभ्यास. त्याचे आदर्श तरी होतात, नाही तर कुठले तरी बघा, मी तुम्हाला 100% सांगतो की डॉक्टरांना मी सांगितलं की बजाज हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा याच्यावर चर्चा झाली की कट प्रॅक्टिस करायची का नाही करायची. आणि मुंबईतल्या वगैरे हॉस्पिटलचे सल्ले घेऊन जेव्हा येतात ना लोक, त्यावेळेला मग त्यांच्या डोक्यात ते तिथलं सगळं असतं की ते डॉक्टरला 2 तासाकरता खोली द्यायची वगैरे, आणि मग त्याला पाठवायचं, दुसऱ्याला बसवायचं, आणि मग अमुक तमुक, म्हणजे असं मार्केटिंग तसं मार्केटिंग. मी जोपर्यंत मॅनेजिंग ट्रस्टी होतो तोपर्यंत सगळ्या चर्चांनंतर मी म्हणायचो की यातलं काहीही करायचं नाही. मी तर काही देणगी दिली नव्हती. ज्या फॅमिलीने देणगी दिली होती त्या फॅमिलीतले मेंबर चर्चा करायचे, पण मी जेव्हा म्हणायचो की यातलं काहीच करायचं नाही, तेव्हा मग ती सगळी चर्चा थंड व्हायची. बोर्ड मीटिंग मध्ये जे काय चर्चा झालेली असायची त्यातला 1 तास तो बाजूला काढून राहिलेल्या याच्यात चांगलं काम व्हायचं. पण माझ्या व्यवसायात, पर्सनल व्यवसायात किंवा देवगिरी बँकेत मला कधीही असं आठवत नाही की कुठलीही अनइथिकल प्रॅक्टिस करावी लागली फॉर बिझनेस ग्रोथ. म्हणजे देवगिरी बँकेचं मला ज्या फिगर्स आठवतात त्या मी सांगतो की मी ज्या वर्षी अध्यक्ष झालो 93 साली, त्या वर्षी 5 कोटी का 5.25 कोटीची डिपॉझिट होती. 4.5 कोटी रुपये ऍडव्हान्सेस दिलेले होते. 60% द्यायला पाहिजेत ऑफ डिपॉझिट. 80% वरती ऍडव्हान्सेस होते. त्या 80% 80% थकलेले. बँकेत कॅश विड्रॉलला माणूस आला तर पैसे नसायचे. बल्क कॅश विड्रॉलला कोणी आलं तर पैसे नसायचे, ही परिस्थिती होती. तिथून मी ज्या दिवशी स्टेप डाऊन झालो त्यावेळेला पर एम्प्लॉई बिझनेस त्या बँकेचा स्टँडर्ड चार्टर्डच्या बरोबरीने होता. स्टँड चार्ट मोठ्या ब्रँच, मोठे लोन्स, मोठे डिपॉझिटर्स असतात, त्यामुळे पर एम्प्लॉई बिझनेस 3.5-4 कोटीचा करायला त्यांना काही वेळ लागत नाही. देवगिरी बँकेचा 3 कोटी रुपये पर एम्प्लॉई बिझनेस होता आणि पर एम्प्लॉई प्रॉफिट 3 लाख रुपये होता. एकही चुकीची प्रॅक्टिस नाही. आता 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 तर डायनॅमिक्सच बदललंय. हे मी 90 सालातली गोष्ट करतोय. बघा हे आपला इगो सॅटिस्फाय करण्याकरता असतो. मी देवगिरी बँकेत गेल्यावर पहिलं काम काय केलं तर चेअरमनच्या केबिन मध्ये कॉम्प्युटर्स ठेवले. मला काय करायचं म्हटलं इथे बसून, मी काय बसायला येणार नाहीये. कॉम्प्युटर ठेवायला जागा नाही ना, जप्त करून आणलेले कॉम्प्युटर होते ते तिथे ठेवले, ऑन करून घेतले, मंडळींना म्हटलं शिका कॉम्प्युटर. सो तुमचा इगो किती आहे याच्यावर अवलंबून असतो सगळं. तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट कशा पद्धतीने करा? बिझनेस ग्रो करताना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आणि मग ते इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी बघा, सुरुवातीला तर कुटुंबातल्या सगळ्यांनी केली होती. आत्यांचे शेअर्स होते. तिन्ही आत्या वेल सेटल्ड होत्या. त्यांचे नवरे सरकारी नोकरीत होते आणि ते पगार सोडून पैसे कमावणारे नव्हते, तरी देखील त्यांच्याकडे रेग्युलर इन्कम होतं. ज्या काळात रेग्युलर इन्कम असणं हेच मोठं होतं त्या काळात त्यांच्याकडे रेग्युलर इन्कम होतं. त्यामुळे त्यांच्याकडे सरप्लस होता, सेव्हिंग होता. आणि ही सगळी मंडळी मध्यमवर्गीय ब्राह्मण असल्यामुळे 4 पैसे वाचवल्यानंतर राहिलेल्या याच्यात संसार चालवायचा अशी त्यांची आयडिओलॉजी. पैसे आधी वाचवायचे आणि नंतर मग राहिलेल्या पैशात संसार चालवायचा. तर ही जी आयडिओलॉजी होती, आणि या सगळ्यांनी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट्स दिल्या आणि जसा बिझनेस मोठा होतो तशी अनेक मंडळी पैसे द्यायला येतात. पण मला स्वतःला आठवतं, वडील गेल्यानंतर जेव्हा कोणी असं माझ्याकडे यायचं तर मी त्यांना म्हणायचो, किती रुपये तुमच्याकडे गुंतवायला?
नाही इतके रुपये. एक एसटीतनं रिटायर झालेले गृहस्थ माझ्याकडे आले आणि भोगले साहेब म्हणाले, माझे सगळे पैसे, ते देवगिरी बँकेचे सदस्य आहे, माझे सगळे पैसे तुमच्याकडे गुंतवायचे. म्हटलं किती मिळाले तुम्हाला एसटीतनं? काहीतरी त्यांना रिटायरमेंटचे 10, 11, 12 लाख रुपये मिळाले. म्हटलं काका एक काम करा, यातले 6 लाख रुपये नॅशनलाइज बँकेत गुंतवा, देवगिरी बँकेत नको. म्हटलं सांगतो ना, 6 लाख रुपये नॅशनलाइज बँकेत गुंतवा, 3 लाख रुपये देवगिरी बँकेत गुंतवा आणि 3च लाख रुपये माझ्याकडे. म्हटलं मी तुमचं डिपॉझिटचं व्याज वेळेवर देईन, सगळं काही करीन, पण माझ्याकडे 3च लाख रुपये गुंतवा. ते म्हणे असं का म्हणता? म्हटलं 6 लाख रुपये तुमचे कधीच बुडणार, 3 लाख रुपये बुडण्याची शक्यता आहे. आणि हे 3 लाख रुपये म्हटलं माझा धंदा उद्या बुडाला तरी बुडणारच आहे, कारण मीच बुडालो तर तुमचे पैसे कुठून देऊ मी तुम्हाला? त्यामुळे माझ्याकडे 3च लाख रुपये. आता हे ऍडव्हाइस देणारी मंडळी फारशी नसतात आणि अशी ऍडव्हाइस तुम्ही दिली तर तुम्हाला इन्व्हेस्टर जास्ती मिळतात. सोशल मीडियावर गेलं जिओग्राफी वाटतं तसं मी आहे सुद्धा हे बघा, रील असं नाहीये. मी असं म्हणत नाही की सोशल मीडियावर जाऊ नका. तुम्ही सोशल मीडियावर काय घेऊन जाताय, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला माहिती आहे का, अनेक मंडळींना मीडियामधनं प्रचंड पब्लिसिटी मिळाली कारण ते फुकट सल्ले देत होते. वकील फुकट सल्ला द्यायचा, कोणी प्रश्न विचारला तर त्याला 100% ऍडव्हाइस कोणीच देत नाही. व मी तुमची कागदपत्र बघितली नाहीत पण या सिच्युएशन मध्ये हे कराल तर योग्य, असं सांगणाऱ्या वकिलांचा भारतभर धंदा वाढला. फुकटात ऍडव्हाइस देत होते, ते सोशल मीडियावरच होते ना, दे वेर इन ऑन सोशल मीडिया. त्यामुळे तुम्ही काय ऑफर करताय सोशल मीडियावर याच्यावर तुमची कशी पब्लिसिटी होणार आहे आणि त्याची काय कॉस्ट पडणार आहे ते अवलंबून असतं. अनफॉर्च्युनेटली हे जे काही इन्स्टावर रील्स किंवा हे करत असतात नाही मंडळी, प्रचंड सेल्फ सेंटर्ड आणि स्वतःच्या विषयीच्या ग्रँड इमेजेस असणारी मंडळी असतात. अशी मंडळी जमिनीवर राहू शकत नाही. अशी मंडळी जमिनीवर राहू शकत नाही. मला आठवतं एक महाराष्ट्र बँकेतनं रिटायर झालेले अधिकारी त्यांच्या नुकत्याच मोठ्या इन्स्टिट्यूट मधनं ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले आणि मग तो मुलगा टिपिकल स्टार्टअपची भाषा बोलत होता की ते ए राऊंड मध्ये इतकी हे जमा करू, मग हे व्हॅल्युएशन, मग असं कॅश बर्न होईल, मग तसं कॅश बर्न होईल. तर मी त्याच्या वडिलांकडे बघत होतो, ते महाराष्ट्र बँकेत होते. जे ते कॅश बर्न म्हटलं की त्यांच्या जीवाला आग लागलेली असेल तर त्याच्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. ते सगळं ऐकून घेतलं. त्याला काय करायचं तर म्हटलं तुझी आयडिया चांगली आहे, पण म्हटलं ज्या पद्धतीने तू विचार करतोयस ते मात्र अगदी चुकीचं आहे. म्हटलं तो म्हणे काय काका काय चुकीचं आहे? म्हटलं हे जे कॅश जमा करून बर्न करण्याची तुझी इच्छा आहे ना, म्हटलं तू बर्न करत राहशील, अर्न कधीच करणार. म्हटलं टॉक अबाउट अर्निंग, डोंट टॉक अबाउट बर्निंग. म्हटलं ॲज लॉंग ॲज युअर मेजर नॅरेटिव्ह इज अबाउट बर्निंग अँड कलेक्टिंग मनी, म्हटलं तुझा स्टार्टअप कधीच सेल्फ सफिशियंट होणार. आणि हे मी सांगतोय, हे स्टार्टअपची एवढी मोठी पंतप्रधानांनी जाहिरात करण्याच्या कितीतरी 10 वर्ष आधीची गोष्ट आहे. त्यावेळेस फक्त अमेरिकेत फॅड होतं स्टार्टअपचं. तेव्हा मी त्याला सांगितलं की बाबा रे, कमीत कमी तू जेव्हा हे म्हणतोस तेव्हा तुझ्या वडिलांच्या चेहऱ्याकडे एकदा बघ. See, Industry 4, Industry 5, Industry 6 is related to certain technologies. याच्यात डिजिटल डेटा ऑटोमॅटिकली पिकअप होतो मशीन्सवरनं, तो ऑटोमॅटिकली प्रोसेस होतो, तो स्टोअर होतो, ॲनलाइज होतो. त्याला इंडस्ट्री 4 म्हणतात.
जिथे मेजॉरिटीली CNC मशीन्स वगैरे वापरले जातात. सो मॅन्युअली डेटा फिडिंग नाही, एक कॉम्पोनंट झाला त्याच्या डायमेन्शनचंही ते डिजिटली पिकअप होतात, त्याचं रेकॉर्ड होतं, कॉम्पोनंट हे होतं. सो दॅट इज इंडस्ट्री 4. इंडस्ट्री 5, इंडस्ट्री 6 म्हणजे त्याच्यात आता AI, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आता त्याच्यात कॉज आणि इफेक्ट शोधून काढायला सुरुवात होईल. सो माणसं विचार करणार नाहीत की हे रिजेक्शन का होतंय, मशीन विचार करून सांगेल की याच्यामुळे रिजेक्शन होतंय. सो दॅट वुड बी इंडस्ट्री 5, इंडस्ट्री 6. प्रश्न असा येतो की हे आपोआप घडत जातं. तुमचा कस्टमर तुमच्यावर जी प्रेशर्स घालतो त्याच्यातनं जे दबाव निर्माण होतात त्याच्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्यातनं हे आपोआप येत राहतात. ते करायचंय म्हणून जे करतात ते नापास होतात. मला इंडस्ट्री 4 करायचंय. अरे तुझ्या कस्टमरची गरज आहे का? नाहीये. तुझ्या इंडस्ट्रीची गरज आहे का? नाहीये. पण नाही मला करायचंय, मग कर. त्याची कॉस्ट नाही ना परवडत. तो जिथे दबाव असतो तिथे जेव्हा तुम्ही हे करत नेता त्यावेळेला कॉम्प्युटरायझेशन हे काळाची गरज निर्माण झाली, ते केलं, त्यातनं बेनिफिट्स झाले, ग्रोथ झाली. पण जिथे कॉम्प्युटरायझेशनची गरज नाही अशा ठिकाणी जेव्हा कॉम्प्युटरायझेशन केलं जातं तेव्हा ते कॉम्प्युटरायझेशन बिकम्स अ हर्डल इन द प्रोग्रेस ऑफ दॅट प्रोसेस. हे कायम लक्षात ठेवा. सो काहीतरी फॅशन आहे, फॅड आहे म्हणून ते करायचं या भानगडीत पडू नका. हा, सो युअर वॉन्ट इज नॉट नेसेसरली वॉन्ट ऑफ दॅट बिझनेस. नीड ऑफ दॅट बिझनेस शुड बी युअर वॉन्ट. ते तुम्हाला करायचं. एक शेवटचा प्रश्न घेतो. मराठवाड्यात छोटे छोटे उद्योजक आहेत, त्यांना उद्योग मोठा करायचा आहे, व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? मी सगळ्यांना सांगत असतो की तुम्हाला कॉलेजमधनं बाहेर पडल्या पडल्या काहीतरी उद्योग करायचा आहे म्हणून त्याच्यात शिरू नका. अनुभव घ्या. तुम्ही 2-4 वर्ष अनुभव घेतलात ना कुठेतरी तर तुमचे थॉट मॅच्युअर होतात आणि तुम्हाला संधी दिसायला लागतात. तुम्ही जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडलेले असतात तेव्हा तुम्हाला ज्या संधी वाटतात त्या संधी असतातच असं नाही. पण तुम्ही 2-4 वर्ष कुठे नोकरी केलीत की तुम्हाला ज्या संधी दिसतात त्या संधी असण्याची शक्यता 70-80% पर्यंत होते. आणि मग संधी गोल्डन अपॉर्च्युनिटी असं म्हणतात. मी असं म्हणतो अपॉर्च्युनिटी कधीच गोल्डनही नसते आणि कधी ती मातीही नसते. तुम्ही काय करता त्या संधीचं त्याच्यावर त्याचं सोनं होतं का माती होते ते ठरवतं. सो त्याच्यानंतर तुम्हाला कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणि युअर बिझनेस इज वन ऑफ द लार्जेस्ट पार्टनर इन युअर बिझनेस. तुम्ही कमवलेल्या पैशातला 80% पैसा तुम्हाला धंद्यात परत घालावा लागतो, 20% तुमच्या वाट्याला येतो. तेव्हा तुम्हाला घर चालवता येण्याएवढं ते 20% नसेल तर उपास काढायची तयारी असली पाहिजे, तरच तो व्यवसाय वाढतो. तुम्ही धंद्याला उपाशी ठेवून घरात पोटभर जेवलात की धंदा संपतो. कोणालाही नवीन व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावं. आणि पहिली कमीत कमी 3 ते 4 वर्षे अशी जातात की ज्याच्यात तो धंदा रोज तुम्हाला नवीन गोष्टी शिकवत असतो. त्या शिकण्याची इच्छा पाहिजे. त्या शिकण्याची इच्छा पाहिजे. मी बँकेत बसायचो ना तर 6 महिन्यात व्यवसाय सुरू करून झाले आणि चांगला चालायला लागला की गाडीचं लोन मागायला लोक येईल. मग आमचे मॅनेजर्स त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असल्याने साहेब यांचा धंदा व्यवस्थित चालतोय, 3 हप्ते बरोबर वेळेवर आलेत बघा धंदा सुरू झाल्यानंतर, त्यांना आपण गाडीचं लोन देऊ. म्हटलं चोट्या तू बुडवशील त्याला कसली गाडी देतो लेखा म्हटलं. त्यांना कसली गाडी देतोस म्हटलं. ते गाडीचा हप्ता तो भरायला लागला की त्याचा धंदा उपाशी राहणार म्हटलं. बिलकुल नाही द्यायची गाडी. नाही मग सर ते आपण नाही दिली तो दुसऱ्या बँकेकडनं घेते. मग म्हटलं त्याला म्हणायचं की धंद्याच्या लोन सकट दुसऱ्या बँकेकडनं कर्ज घे. साहेब आपला धंदा जाईल. म्हटलं गेला तर गेला, बुडणार नाही. पैसे येतील, बुडणार नाही. पण म्हटलं हे समजावून सांग त्याला की अरे आत्ता गाडी घेऊ नको, 2 वर्ष जाऊ दे ना, स्कूटरवर फिरतोयस ना, काम होतंय ना, मग कशाला गाडी पाहिजे. मग अनेक महानुभाव असे असतात की गाडी विकत घेतात त्याच्या 3ऱ्या वर्षी बंगला बांधायचा असतो.
मला कळतच नाही की एवढी काय घाई आहे रे बाबा तुला. पण असते घाई आणि ते बुडतात. त्यामुळे सगळ्या नवीन व्यावसायिकांना आहे की शांतपणे पेशंटली काम करा. मी आतापर्यंत वडिलांनी बांधलेल्या घरात राहतोय, आत्ता विचार करतोय की आता नवीन घर बांधावं म्हणून. मी स्वतः आत्ता बांधणारे घर, वय वर्ष 70. सर, माझा एक असा प्रश्न होता की व्यवसाय जेव्हा तुम्ही म्हणतात डाऊनफॉल पाहिलेला आहे आणि डाऊनफॉल नंतर जेव्हा नवीन काम करतो तेव्हा आपल्याला जर फायनान्शियल बॅकबोन आपलं वीक असेल तर त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करता? देर आर म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. पैशाची जागा दुसरं काही भरून काढू शकत नाही असं एक सर्वसाधारणपणे. पैशाचं सोंग आणता येत नाही, पैशाची जागा दुसरं काही भरून काढू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ट्रस्टची जागा दुसरं काही भरून काढू शकत नाही. ट्रस्ट असेल तर पैसा येतो, ट्रस्ट नसेल तर पैसा येत नाही. त्यामुळे हे जे लोक म्हणतात की पैशाची जागा कोणी भरून काढू शकत नाही, तसं नाहीये. आमच्या एका कंपनीत एकदा इतकी वाईट अवस्था आली 2007 मध्ये की रोज तिथून बाहेर पडताना माझ्या मनात विचार असायचा की उद्या हे कुलूप उघडतं का नाही उघडत, हे चालू राहील की नाही. आणि रोज तिथून बाहेर पडताना माझ्या मनात विचारत असायचं की उद्या गाडीत पेट्रोल घालायला पैसे असतील की नसतील. अनेक वेळा मनात असा विचार यायचा की झालं माझ्या सकट सगळं लॉक स्टॉक बॅरल विकलं तरी देणी देऊन होणार नाही. अक्षरशः मलाही विकून टाकलं समजा तरी देखील देणी देऊन होणार नाही. पण ट्रस्ट म्हणाल तर 100%. देवगिरी बँकेची मंडळी मला भेटायला आली, सल्ला द्यायचो. तेव्हा काही मी अध्यक्ष नव्हतो पण सल्ला द्यायचो. तर ते भेटायला आले होते. मी आपलं बसलो होतो, माझ्याच चिंतेत ते आले आणि वाळूजमध्ये वसुलीला आले होते, आले मला भेटायला. ते सांगत होते, सर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती म्हणून म्हणे आम्ही आलो. म्हटलं काय रे बाबा, काय सांगायचं होतं? म्हणे आम्ही 3-4 छोट्या यांच्याकडे गेलो ज्यांचे अकाउंट थकलेले आहेत म्हणे. त्यापैकी 3 तुमचे व्हेंडर आहेत आणि तुम्ही त्यांचे पैसे देणं थकलंय. पण म्हणाले त्या तिघांनी सांगितलं की तुम्ही भोगले साहेबांकडे जाऊ नका, त्यांच्याकडे पैसे आले की ते आमच्या लगेच देऊन टाकतील. आमचे पैसे तुम्हाला द्यायचे थकलेत म्हणून तुम्ही भोगले साहेबांकडे जाऊन पैसे मागू नका. म्हणे आम्हाला इतकं भरून आलो म्हणून म्हणे दोघं सांगायला आलोय तुम्हाला. म्हणे असे वेंडर आहेत तुमचे की तुम्ही काही करा पण भोगले साहेबांना पैसे मागायला जाऊ नका. कारण त्यांच्याकडे पैसे असते तर आमचे पैसे आलेच असते. देवगिरी बँकेतनं तर मला कर्ज घेणं शक्य नव्हतं कारण मी डायरेक्टर होतो, त्यामुळे मला काही कर्ज मिळणार नव्हतं तिथून. पण मग सोलापूर जनता बँकेकडे मी गेलो की मला प्रचंड अडचण आहे आणि आता एवढ्या पैशाची गरज आहे. तिथले GM महाराष्ट्र बँकेतनं गेलेले होते. ते म्हणाले अहो तुमच्या बॅलन्स शीट बघितल्या भोगले साहेब, तुम्हाला 1 रुपयाही देणं शक्य नाहीये, मी देऊ नाही देऊ शकत. म्हटलं साहेब तुम्ही बॅलन्स शीट बघू नका, म्हटलं त्याच्यात सगळं येत नाही, तुम्ही या इथे आमचा कारखाना बघा. आणि म्हटलं तो बघितल्यानंतर जाताना तुम्ही जर म्हटलं की एकही पैसा देणं शक्य नाही तर म्हटलं मी मान्य करेन, पण येऊन तर जा. ते आले इथे आले तर नॅचरली पहिल्यांदाच आले होते ते औरंगाबादला, कारण ते नुकतेच रिटायर महाराष्ट्र बँकेतनं होऊन जनरल मॅनेजर म्हणून सोलापूर बँकेत लागलेले होते. ते आले इथे तर भेटले 2-5 जणांना. कारखान्यात येऊस्तोवर ते कन्व्हिन्स्ड होते की ही मंडळी पैसे बुडवत नाहीत कोणाचे, स्वतः बुडालेत पण कोणाचे पैसे बुडवत नाही. मग त्यांना ते सगळं दाखवलं की मला कशा करता पैसे पाहिजे. मी म्हटलं माझ्या व्यवसायातनं किंवा माझ्या धंद्यातनं मी तुम्हाला फेडणार आहे असं नाहीच आहे. म्हटलं की प्रॅक्टिकली परिस्थिती अशी आहे की मी जे कॅश परचेस करीन मटेरियल त्याच्यावर मला जे डिस्काउंट्स मिळणार आहे त्या डिस्काउंटमधनंच हे लोन सर्व्हिस करणार आहे. आणि माझं तेवढं कन्झम्पशन आहे, मी तेवढं कन्झ्युम करतोय, त्यामुळे तेवढा डिस्काउंट जनरेट होणार आहे आणि तो तुम्हाला मला देता येणार आहे. कारण बजाज मला तेवढे पैसे देणार आहे पण तो घेणार नाहीये माझ्याकडे. सो दॅट इज हाऊ आय एम गोइंग टू रिपे. लोन मिळालं मला, कारण ट्रस्ट होता, कारण ट्रान्सपरन्सी होती. विदाउट ट्रान्सपरन्सी देअर कॅनॉट बी एनी ट्रस्ट. दिले त्यांनी पैसे आणि वी सर्व्हाइव्ड बिकॉज ऑफ दॅट मनी. पण
त्या बँकेला कधीही इंटरेस्ट भरा किंवा इन्स्टॉलमेंट भरा म्हणून एकदाही फोन करावा, नॉट वन्स. 5 वर्षाच्या काळात त्यांचं लोन आम्ही फेडलं. 5 वर्षाच्या काळात तो आमचा कारखाना परत प्रॉफिटेबल झाला. आणि आता जर विचाराल मला, ही साधारण 2007 ते 2012 मधली गोष्ट, आज 2025 मध्ये आमच्या ग्रुपमधला सर्वात प्रॉफिटेबल बिझनेस आहे. सो पैसे मिळतात ट्रस्ट असेल तर, आणि ट्रान्सपरन्सी असेल तर, आणि कबुली द्यायची तयारी असेल तर. मी म्हटलं तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य होतं. 1 पैसा म्हटलं मीच स्वतः देणार नाही मला लोन, बॅलन्स शीट बघून. म्हटलं ही परिस्थिती आहे. म्हटलं मी स्वतः बँकर होतो ना, म्हटलं देवगिरी बँकेत मी बघितलेलं आहे. पण म्हटलं तरीही तुम्ही येऊन एकदा बघा. त्या माणसाचं मोठेपण की ते आले, म्हणजे ज्याला कर्ज द्यायचंच नाही असं ठरवलं होतं त्याचा धंदा बघायला आले, हे त्यांचं मोठेपण. पण त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणं की पैसे इकडे तिकडे जाणार नाहीत, हे आपलं काम, धन्यवाद. तो पैसे उभे राहत नाहीत असं नाही. आणि अशी मंडळी सपोर्ट करतात, जे छोटे वेंडर ज्यांचे स्वतःच्याच अडचणी आहेत तेही तुमच्या पाठीशी उभे राहतात. बँकेला सांगून त्यांच्याकडे जाऊ नका वसुली करायला. सर, प्रोफेशनल्सकडे इंटेलेक्ट, एक्सपर्टाईज किंवा नॉलेज असतं, ते त्याचा बिझनेस कसा होऊ शकतो? हा प्रश्न ज्याच्याकडे इंटलेक्ट आहे त्याला विचारायला पाहिजे ना. तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारताय, कसं चालेल? पण मी तुम्हाला सांगतो की इंडिव्हिज्युअल क्वालिटीज मध्ये जेव्हा तुम्हाला धंदा वाढवायचा असतो त्यावेळेला टू सम एक्सटेंट यू आर द ब्रँड. युअर ब्रँड इज सेपरेट अँड यू आर सेपरेट असं नसतं. यू आर द ब्रँड. जसं मी म्हटलं की व्यवसायात तुम्ही आणि तुमचा व्यवसाय हे जरी वेगळे असले, ते वेगळे कशा करतायत तर खर्च करतायत. म्हणजे स्वतःवर खर्च करा मी व्यवसायावर खर्च केला असं चालत नाही. पण when it comes to values and trust building, then तुम्ही आणि तुमचा व्यवसाय वेगळे नाही. तुमचा तुम्ही जेवढे ट्रस्टवर्दी असता तेवढाच तुमचा व्यवसाय ट्रस्टवर्दी. सो तुम्ही जेवढं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी घेऊन काम करत असता, सिन्स यू आर एन इंडिव्हिज्युअल, युअर ब्रँड अँड युअर इमेज विल क्रिएट दी अपॉर्च्युनिटीज फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस. सो तुम्ही तिथे हंबल राहून चालत नाही. तिथे तुम्हाला स्वतःविषयी बोलावं लागतं. कारण इट इज इंडिव्हिज्युअली डिपेंडंट बिझनेस. स्वतःवर खर्च करा असं मी म्हणत नाही, पण स्वतःविषयी बोलावं लागतं. ते सगळ्या पॉवरफुल असतात. जी बाई स्वयंपाकघर मॅनेज करते ना, तिला व्यवसाय मॅनेज करणं हा डाव्या हाताचा मळ आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. तुमच्या स्वयंपाकघराला किती कस्टमर असतात घरात, त्यांच्या किती किती रिक्वायरमेंट्स असतात, किती इनपुट्स असतात, किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, किती अवधान ठेवावं लागतं, हे जी स्त्री करू शकते ना, त्या स्त्रीला मी वेगळा व्यवसाय शिकवावा असं अजिबात नाही. काहीच फरक नाहीये. तुमचा मुलगा तुम्हाला एक गोष्ट मागत असतो तर नवरा वेगळीच गोष्ट मागत असतो, तर मुलगी तिसरीच गोष्ट मागत असते. मार्केटही तेच करत असते. आणि काही केलं तरी एखादं कोणीतरी म्हणतं तुम्ही खूप चांगलं केलं, दुसरे कोणीच म्हणत नाहीत हा ठीक आहे केलंय. का मार्केटमध्ये असंच असतं, तुम्ही खूप चांगलं केलंय असं तुमचा कस्टमर तुम्हाला जर 4 वेळा सांगायला लागला तर त्याला भीती असते तुम्ही किंमत वाढवाल. खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. मी एक कुठलं गाव बरं, स्वित्झर्लंड मधलं एअरपोर्ट आहे बघा मोठा, झुरिक मध्ये मी एक कॉन्फरन्स अटेंड केली. त्या कॉन्फरन्सचं टायटल होतं स्पिरिट इन बिझनेस. आता म्हटलं स्पिरिट असल्याशिवाय बिझनेसच करता येत नाही ना, आणि गोऱ्यांकरता तर 2 स्पिरिट्स लागतात.
तर म्हटलं हे स्पिरिट इन बिझनेस काय, पण कोणीतरी मला नॉमिनेट केलं आणि मग मी गेलो त्या कॉन्फरन्सला. त्या कॉन्फरन्सचा टोटल थीम हा स्पिरिच्युअलिटी होता, स्पिरिट नव्हता. आणि गंमत अशी की त्यांना रिअलाइज झालंय की स्पिरिच्युअलिटी असेल तरच तुम्ही इमोशनल बॅलन्स सांभाळून व्यवसाय करू शकता. सो इक्यू हा जो कन्सेप्ट आहे, आयक्यू हा एक कन्सेप्ट आहे, पण इक्यू हा जो कन्सेप्ट आहे हा इट इज डायरेक्टली रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी. आणि त्यांना हे रिअलाइज झाले. त्या कॉन्फरन्समध्ये जी मंडळी होती ना, म्हणजे सिटी बँकचे टॉप हेड्स होते, त्यानंतर स्टँडर्ड चार्टर्डचे टॉप हेड होते, अनेक मल्टीनॅशनलचे टॉप हेड्स ते अटेंड करत होते. झुरिक मधली कॉन्फरन्स 3 दिवस कॉन्फरन्स होती. आणि मी शेवटपर्यंत बोललो नाही, कारण मी म्हणजे ऐकत होतो. श्रवण भक्ती इतकं दुसरं चांगलं काहीच नसतं, तर ऐकत होतो. शेवटच्या दिवशी कोणीतरी गोऱ्याला वाटलं की अरे हा आलाय आणि हा काही बोलतच नाही, याला बोलतं केलं पाहिजे, म्हणून मला ते म्हणाले की तुम्ही उभं राहून तुम्ही काहीतरी बोला, आज शेवटचा दिवस आहे. तर म्हटलं मी हे 2-2.5 दिवस तुमचं ऐकतो, या सगळ्या संकल्पना म्हटलं माझ्याकरता नव्या नाहीयेत. मी ज्या संस्कृतीतनं येतो तिथे हे सगळं म्हटलं आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे आणि माझ्या घरात तर आहेच आहे म्हटलं. पण म्हटलं माझी एकच सजेशन आहे की स्पिरिट इन बिझनेस असं म्हणू नका, स्पिरिच्युअलिटी इन बिझनेस म्हणा, म्हणजे मग त्याचं करेक्ट मिनिंग कन्वे होईल. तर 2 क्षण तर सगळे स्टंड होते की असं काही कोणी बोलेल की तुम्ही कॉन्फरन्सचं टायटलच बदलून टाका, असं त्यांना अपेक्षितच नव्हतं. अपेक्षितच नव्हतं. पण मी म्हटलं देर इज अ डिफरन्स इन स्पिरिट अँड स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी विल नेव्हर मीन एनिथिंग इल, वेअर स्पिरिट कॅन बी फॉर गुड फॉर बॅड. त्यामुळे म्हटलं स्पिरिच्युअलिटी. आणि बघा, स्पिरिच्युअल तुम्ही नसाल तर बिझनेस मधले शॉक्स, इन्सल्ट, चॅलेंजेस तुम्ही मीटच करू शकता. मग तुम्हाला डिप्रेशन येतं, तुम्हाला हे येतं, तुमचे इगो वाढतात, तुम्ही नको तिथे पैसे, हे सगळं ज्यांच्याकडे स्पिरिच्युअलिटी नाही त्या मंडळी इंस्टाग्रामवर रील्स बनवतात वगैरे, असं सगळं होतं. सो सो बेसिकली लक्षात घ्या की इट इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर एनी गुड बिझनेसमन और बिझनेस वुमन टू हॅव सम बॅकग्राऊंड इन स्पिरिच्युअल. दॅट गिव्स यू द काय म्हणतात बॅलन्स. दॅट गिव्स यू द बॅलन्स. थकले नाही का तुम्ही? एकदा आपण जोरदार टाळ्या एक छोटासा टोकन सरांना आजचा एक पार्टिसिपंट आहे, छान आर्टिस्ट आहे, त्यांनी ते तयार केले. तो आमच्या सगळ्यांच्या वतीने छोटस त्यांनी सुद्धा एक सरांसाठी गिफ्ट आणलं. या लावलं सर, या. आमच्याकडे एक बडोद्याचे बिझनेस कोच यायचे, गुरुजी म्हणायचो आम्ही सगळे. त्यांनी एक असं एक कॉइन केलं, यशस्वी, यस अस वी. इकडचे प्राईम
हेड ऑफिसच्या बाजूला छान झालं. वरती आपण दोन थोडं स्नॅक्स वगैरे चहा चालेल. घेऊ. तर आणि सर हे बोलून बोलून थकले ना. नाही मी थकलो नाही. बोलण्यापेक्षा ऐकणं फार अवघड आहे. तेव्हा सेकंड जनरेशन मध्ये येणारे कन्फर्म असेल तर त्यावेळेस बिझनेस ची ताकद किती आहे, तुम्हाला किती अजून भविष्य दिसतंय तुमच्या हेल्थ प्रमाणे, त्याच्यावर डिसिजन घ्यावा. नाही तर मग आपल्याला असं वाटलं की एक विशिष्ट वयापर्यंत ते आले नाही तर गोईंग कन्सर्न म्हणून विकून टाकता येतो तर ते बघा. म्हणजे एक्झिटची मनाची त्याच्याकरता स्पिरिच्युअल. व्यवसायात तुम्ही भावनिकरित्या गुंतून पडलात तर तुम्ही कधीच योग्य डिसिजन, त्या व्यवसायाला तुम्ही तुमच्या घट्ट मिठीत मारून टाकता. सर का जो मुझे जो समझ में आया कि सर ने उनका जो बेबी था निर्लेप इतना बड़ा ब्रांड तो मेरा नहीं था, मेरे पिताजी और चाचा ने किया हुआ था, पहली जनरेशन ने किया हुआ था, लेकिन उसके बावजूद इतना बड़ा ब्रांड था. लेकिन जब हमको ये दिखाई दिया कि अब ये हम नहीं संभाल पाए, हमारी फैमिली में से कोई इंटरेस्टेड, तो हमने क्या किया, हमने मल्टीनेशनल को नहीं बेचा, हमने हमारे जैसे ही इंडियन इथोस में विश्वास करने वाले फैमिली को दे. brand also remains consistency goes to a bigger. और हमारे देश में ही रहता है, जो भी रहता है. टेफाल को बेचता तो शायद हमको दुगना तिगना पैसा मिल जाता, नहीं बेचता.